सामान्य लोकांचं जीवन जे आहे ते सुखकर होण्याकरता त्याला त्याचे जे अधिकार आहे त्या अधिकाराचं तो नियोजन करू शकला पाहिजे आणि त्याच्या अधिकारावर कोणीतरी दुसऱ्यांनी घाला घालू नये. 2024 मध्ये आपण जे 1860चा आपला कायदा होता, भारतीय दंड संहिता, त्या पूर्ण कायद्याला आपण पूर्ण अभ्यास केला. त्यातलं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, नवीन परिस्थितीमध्ये काय टाकायला हवं, काय नको टाकायला, जी भारतीयांना लागू होते, जी भारतीयांच्या संबंधात आहे आणि भारतीय विषयाशी संबंधित आणि भारतीयांशी संबंधित म्हणून त्याला नाव पण भारतीय न्याय संहिता देण्यात आलं आणि 2024 मध्ये ही अस्तित्वात आली. आजची परिस्थिती अशी आहे की पोलीस बघितले की लोक घाबरतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जायलाच त्यांना भीती वाटते. असं का? एक हिंदू महिला मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न करते आणि ती स्वतः बुरखा घालून पोलीस स्टेशनला येऊन सांगते की मी या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे, हे मला मान्य आहे. 12-13 वर्षाची मुलगी कुठेतरी ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये असल्याचं लक्षात येतं. तिला फक्त नूडल्स हवे आहेत, म्हणजे नूडल्स खायला आवडतं आणि मग नूडल्स खायला पैसे हवेत. आई सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते, वडील दारू पितात, बहीण जी आहे ती एकदमच अपंग आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला नाही कळत की तिने ही डिमांड कुठे पूर्ण करायची आणि कशी करायची आणि मग याचा फायदा कोणीतरी घेतात. पोलीस हा तुमच्या लेकरांना घाबरवण्याकरताचा विषय नाही. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहे ज्या गोष्टी तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत असणं अगदी अनिवार्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तो म्हणजे कायदा. कारण सामान्य माणसाला कायदा हा जाणून घेणं अगदी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि आपल्या या थ्रूआउट द पॉडकास्ट तुम्हा सगळ्यांनाही हे लक्षात येईल की तो का मान्य असायला पाहिजे. कारण आपण पोलीस बघितलं की लगेच घाबरतो, पण ते होता कामा नये आणि या घाबरण्याच्या ह्याच्यात आपण बऱ्याच चुका करतो. जे करायचं असतं ते करत नाही किंवा जे अपेक्षित आहेत तेही आपल्याकडनं होत नाही. त्याच्यामुळे याच रिलेटेड कायदा आणि आपल्या सामान्य माणसांची जागरूकता या विषयावर आणि याच्या अनेक पैलूंवरती आज आपण चर्चा करणार आहेत. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. त्याआधी मला तुम्हाला ही रिक्वेस्ट करायची आहे की एकाला तरी पॉडकास्ट शेअर नक्की करा, कारण तुमचं एक शेअरिंग आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं काम करून जातं. चला सुरुवात करूया आपल्या पॉडकास्टला. आज आपल्यासोबत आहेत PI कविता इसारकर मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी आपलं इंट्रोडक्शन राहिलेलं आहे, ते थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही कुठे कुठे कार्यरत होते आणि आता काय कार्य सुरू आहे. मी पोलीस निरीक्षक कविता इसारकर. 1 वर्षापासून मी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला आहे. त्यापूर्वी मी नागपूर शहर येथे होती, त्यापूर्वी अमरावती शहर, त्यानंतर CID CBI अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या शाखा असतात आणि त्या वेगवेगळ्या शाखांमध्ये केलेलं काम पण ते मुख्यत्वे पोलिसाशी संबंधित असतं. तर एवढा परिचय पुरेसा असावा. ओके. आजचा विषय आपला थोडासा ट्रिकी म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांना माहीत असणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि आज तुम्ही त्या फील्डमध्ये असल्यामुळे एक राईट पर्सन म्हणून आम्ही आज तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे की एक राईट पर्सनच आपल्या लोकांना जागरूक करू शकतो. त्यामुळे कायदा आणि सामान्य माणूस याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे मॅडम हा विषय खूप मोठा आहे, विस्तृत आहे आणि याला खूप सारे पैलू आहेत. जेव्हा कायदा आपण म्हणतो तर कायदा काय आहे, तर एक सामान्य लोकांचं जीवन जे आहे ते सुखकर होण्याकरता, एकसारखेपणा होण्याकरता त्याला त्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं तो नियोजन करू शकला पाहिजे आणि त्याच्या अधिकारावर कोणीतरी दुसऱ्यांनी घाला घालू नये. समजा तसं काही झालं तर त्याच्या संदर्भामध्ये त्याला काहीतरी रेमेडी असायला पाहिजे, त्याच्यावर कुठला तरी उपाय असायला पाहिजे. ती ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे सगळ्यांचं जीवन सुखकर करण्याकरता आणि त्यांना जे आहे पुढे जाण्याकरताची संधी मिळण्याकरताची जी प्रक्रिया आहे आणि त्याकरताचे जे नियम आहेत, हा कायदा आहे.
हा काही आज अस्तित्वात आलेला नाही, हा पूर्वापारपासून असलेला आहे. फक्त आजच्या घडीला जिथे संपूर्ण जग पुढे जातं आणि खूप सारे नवीन नवीन विषय येत आहेत, तर बऱ्याच प्रमाणामध्ये ऑलमोस्ट सगळ्या विषयांवर ते कायदे आहेत. आता जिथे सामान्य माणसाचा मुद्दा असतो, खरं म्हणजे हा कायदाचं सामान्य माणसाकरता बनलेला आहे. पण सामान्य माणूस बऱ्याच प्रमाणात त्याबद्दल अनभिज्ञ आहे आणि ही खरं म्हणजे शोकांतिका आहे. त्याचवेळी त्याच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. म्हणजे आपापसामध्ये सामान्य माणसाचा असा कयास झालेला दिसतो की कायदा पाळण्याची काही गरज नाही. कायदा न पाळणारे हे त्यांच्याकरता आयडियल असतात. पण जेव्हा तीच परिस्थिती त्यांच्यावर येते आणि जेव्हा त्यांच्या हक्काची बाब येते, तेव्हा तो कायदा त्यांना आठवतो आणि त्यावेळी त्या कायद्याला तोडून मोडून पोलिसांच्याबद्दल त्यांचे जे गैरसमज आहे किंवा कायद्याबद्दलचे जे गैरसमज आहे, त्या माध्यमांनी त्यांना त्यांचं सोल्युशन हवं असतं. तर माझं हे म्हणणं आहे की कायदा काय आहे, कशाकरता आहे, कोणाकरता आहे, तो सामान्यांकरताच आहे, त्याचं स्वतःचं जीवन सुखकर करण्याकरता आहे. तर त्याला तोडण्याचा विचार न करता तो का आहे, कशाकरता आहे हे समजून घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं अधिक संधी प्रत्येकाला आणि प्रत्येक सामान्याला उपलब्ध होऊ शकते. पण हा जो सामान्य माणसाला कायद्याचा जो अधिकार आहे त्याची जागरूकता कशी करता येईल आणि त्यासाठी शासन कसं मदत करत आहे? बऱ्याच लोकांनी मागल्या 2 वर्षामध्ये होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पण बघितल्या असेल. 2024मध्ये आपण जे 1860चा आपला कायदा होता, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC. तो त्याच्या संदर्भामध्ये अशी धारणा होती की तो इंग्रजांचा कायदा आहे, तो भारतीयांना फारसा लागू होत नाही आणि हे बरेच वर्षापासूनची चाललेली प्रक्रिया होती. तर त्या संदर्भामध्ये सरकारने पूर्ण व्यवस्थितपणे अभ्यास समिती स्थापन करून त्या पूर्ण कायद्याला आपण पूर्ण अभ्यास केला, त्यातलं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, नवीन परिस्थितीमध्ये काय टाकायला हवं, काय नको टाकायला, असा संपूर्ण अभ्यास करून भारतीय न्याय संहिता, जी भारतीयांना लागू होते, जी भारतीयांच्या संबंधात आहे आणि भारतीय विषयाशी संबंधित आणि भारतीयांशी संबंधित म्हणून त्याला नाव पण भारतीय न्याय संहिता देण्यात आलं आणि 2024मध्ये ही अस्तित्वात आली. पण त्यासोबत सरकारने त्याच्या संबंधामध्ये प्रोव्हिजन्स केले की पूर्वी जो कायदा तुम्हाला माहिती होता की नाही ह्याबद्दल नेमकेपणाने माहीत नसलं तरी पण हा कायदा तुम्हाला माहिती असावा, ह्याच्यामध्ये काय बदल झाले, हा कायदा तुमच्याकरता का बनवण्यात आला, ह्याच्यामध्ये तुमच्याकरता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याकरता 2024मध्ये जेव्हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण नागपुरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास रोजच अधिकारी हे वेगवेगळ्या भागामध्ये गेले. त्यांनी हा कायदा काय आहे, ह्याच्यामध्ये तुमच्याकरता काय नवीन सुधारणा देण्यात आलेल्या आहेत, ह्याचा तुम्ही वापर कसा करू शकता, या संदर्भामध्ये बरेच वर्कशॉप घेतलेस किंवा तुम्ही म्हणता येईल तुम्हाला की नुक्कड मीटिंग घेतलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये जाऊन हे घेतले आहे. दुर्दैवाने ह्याही संबंधामध्ये जनता जितकी जागृत असायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे ती नव्हती. कारण सरकार काहीतरी करतं म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सरकारचा फायदा. फायदा असतो किंवा त्यांचे त्यांचे काहीतरी हे असतात. हा जो व्ह्यू असतो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रशासनाकडे, पोलिसांकडे, सरकारकडे आपण समजा एक जॉन्डिस आईनी बघू तर तसंच त्या संदर्भामध्येही कदाचित होता. त्यामुळे खूप लोकांपर्यंत आम्ही जरी पोचलेलो असलो तरी प्रत्यक्ष ज्ञान लोकांपर्यंत किती पोचलं ह्याबद्दल अद्याप काही स्टडी झाला नाही, त्यामुळे मी पण नेमकेपणाने बोलू शकणार नाही. पण भारतीय न्याय संहिता अस्तित्वात आल्यानंतर या संदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न झाले आणि अगदी रूट लेवलवर, अगदी प्राथमिक स्तरावर पोलीस स्टेशनच्या सगळ्या भागांमध्ये अधिकाऱ्यांनी जाऊन त्याबद्दल जागृती केलेली आहे. त्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्व होती. पब्लिकच Public, म्हणजे नुक्कड मीटिंग घेण्यात येते किंवा गल्लीबोळामध्ये मीटिंग घेण्यात येते. त्यामध्ये स्पेसिफिकली कविताजी तुम्ही सांगू शकाल की त्यांना काय सांगण्यात आलं किंवा काय? भारतीय न्याय संहिता काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकरता काय आहे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याजवळ आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाणं तुम्हाला शक्य नसेल तर काय करता येईल, अशा वेगवेगळ्या ज्या नवीन प्रक्रिया आहेत ज्या तुमच्याकरता सुखकर व्हाव्या, जसं आपण म्हणतो की कस्टमर फ्रेंडली, तर त्या प्रकारे तो कायदा तुमच्याकरता कसा बनवण्यात आलेला आहे त्या संदर्भातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके. पण आता जसं म्हणतं की मोझेस मेमोनाइट्स जे आहे त्यांनी एक सिद्धांत मांडला किंवा एक वाक्य जे आहे जे आपल्या सगळ्यांना, तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1000 अपराधी
जरी सुटले तरी चालेल, पण एक जो निरपराध. निरपराधी जो आहे तो त्याला शिक्षा होता कामा नये. बरोबर आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की पोलीस बघितले की लोक घाबरतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जायलाच त्यांना भीती वाटते. असं का? सुषमा, ही काही आजची परिस्थिती नाही आहे पोलिसांच्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की तुमच्या लहानपणापासून किंवा माझ्या लहानपणापासून किंवा तुमच्या आईवडिलांच्या लहानपणापासून जी परिस्थिती आहे ती तशीच आहे. पोलिसांच्या संदर्भातले जे गैरसमज आहेत ते अधिकाधिक वाढत जातात. हा, म्हणजे अगदी दुर्दैवाने. घरात आई बाबा की हे खा ते खा, नाही तर पोलीस येऊन जाईल, हां, घेऊन जाईल. हां. ओके. तर पोलीस हा तुमच्या लेकरांना घाबरवण्याकरताचा विषय नाही. पण त्याचा तुम्ही वापर त्याच स्तरावर पूर्वीपासून केला. माझ्या बालपणीच्या संस्कारामध्ये पोलीस हा बुवा ह्या अर्थाने घेतला गेलेला असेल आणि तो माझ्या संस्कारामध्ये दृढ झालेला असेल, तर मोठं झाल्यानंतर मला त्या पोलिसांबद्दल अचानक कळवळा येणं किंवा ते मला मित्र वाटणं ही शक्यता थोडी अवघड आहे. म्हणजे ते सायकोलॉजिकली आपल्या डोक्यात बसलेलं आहे त्यांच्याविषयीची भीती. भीती मुलांना दाखवण्याकरता भीती करता कोण व्यक्ती, तर तो पोलीस. ही संकल्पना जोपर्यंत आईवडिलांनी बाजूला केली नाही किंवा भीतीशी पोलिसांचा संबंध जोपर्यंत तुम्ही जोडत नाही, तोपर्यंत तुम्ही पोलिसांकडे जाण्याकरता उद्युक्त होणार नाही. त्याच्याशिवाय आपल्याकडे एक संकल्पना आहे की पोलिसाची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये. अर्थात त्याच्यात काही गैर आहे असं मी म्हणत नाही, पण चढूच नये असं कोणी नाही सांगितलं. चढू नये म्हणजे हा नॉर्मल नियम आहे. म्हणजे तुमच्यावर तशी परिस्थिती येऊ नये आणि देव करू तुमच्यावरती परिस्थिती खरंच येऊ नये. पण समजा आली तर चढायचं नाही असं नाही आहे ना. चढू नये हा नॉर्मल आहे. तुमच्याकडे होणारी एखादी आपत्ती हा काही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी घडणारी गोष्ट नाही आहे. ती आपत्ती आहे, ती एमर्जन्सी आहे आणि एमर्जन्सी करता आपण देवाचा धावा करतो. देवाला रोज अगदी हे करतोच असं काही आवश्यक नाही, पण एमर्जन्सीमध्ये देवाचा धावा करतो. मग काय हरकत आहे पोलीस आणि ज्युडिशियरीला पण केलं तर? बरोबर. पण पोलीस अधिकाऱ्यांना काही वेळेला सामान्य माणसाला न्याय मिळवू द्यायला अपयशी ठरतात का? परत मी सांगेल की ही सामान्य संकल्पना आहे. पोलीस हे न्याय देण्याकरता नाही. नाहीच. न्याय देण्याकरताची प्रक्रिया वेगळी आहे. पण ती एक पहिली पायरी आहे पोलीस स्टेशनमध्ये जाणं. परत हां. मी तुमची तक्रार ऐकून घेणं, त्याशी संबंधित प्रक्रिया जी आहे, जी कायदेशीर आहे ती करणं, हे प्रत्येक पोलिसाचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं की 90% ते त्याला जागतात. मी 10% बोलणार नाही, कारण हे सगळीकडला रूल आहे. पण तो समजा त्याला तुम्ही ही अपेक्षा करता की त्यांनी न्याय द्यावं, तर तसं नाही. तुमची तक्रार ऐकून घेणं, ती तक्रार कोणत्या प्रकारामध्ये येते, त्याच्याकरता माझ्या कायद्यामध्ये काय काय उपाय दिलेले आहेत ते उपाय करणं, इतकंच पोलिसाच्या हातामध्ये आहे. पण माणसांना मदतीची अपेक्षा नक्कीच पोलिसांकडनं असते. की अगदी, आणि त्याकरता 112 सारखा नंबर उपलब्ध आहे. तुम्ही फोन केल्यानंतर 1 ते 2 मिनिटात तुमचा कॉल उचलला जातो आणि त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोलीस येऊन पोहोचतात. बरं, आता तुम्ही 112 म्हटलं म्हणून माझ्या त्या प्रश्नामध्ये तो होताच. पण तरी एखादी मुलगी आता रेप केसेस किंवा अपहरण हा प्रकरण होत चाललेले आहे. काही काही वेळेला असं होतं की ती लाईन बिझी येते, तर त्यावेळेला काय पोलीस परत फोन करतात किंवा ती सिच्युएशन इतकी हँडल करण्यासारखी नसते त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, की आता मला फोन फिरवायचा आहे आणि काही वेळेला ती लाईनच बिझी असते. अशा वेळेला काय तुम्ही सजेस्ट कराल? सुषमा, मी तुम्हाला ते करेक्ट करू इच्छिते. लाईन बिझी अशा तक्रारी आजपर्यंत 112वर माझ्या माहितीत तर नाही. कदाचित तक्रारी नाही आल्या, पण त्या पोझिशनला जेव्हा करतात, फोन करतात तेव्हा एंगेज वगैरे किंवा असं होतं, तेव्हा नाही. पोलिसांकडे काही असतं का त्यांना रिकॉल किंवा करण्याची सिस्टम किंवा काय असं असतं का? नाही, ॲक्च्युली इतक्या लाईन उपलब्ध आहेत की लाईन बिझी येत नाही. बरं. हा मुद्दा असतो की जेव्हा पुढचा व्यक्ती तो फोन उचलतो तर तो त्याचे इंट्रोडक्शन देतो. तुमचा फोन चुकीच्या जागी लागला नाही ह्याची तुम्हाला खात्री देण्याकरताचं ते इंट्रोडक्शन असतं. तुम्हाला त्रास देण्याकरताचं नाही. तुम्ही त्यांना थांबवू शकता. माझी एमर्जन्सी आहे, मी ह्या ठिकाणी आहे, एवढी जरी तुम्ही माहिती दिली आणि परत तुम्ही त्या संदर्भातला कॉल केला, तरीही तो कॉल रिसीव्ह होऊन तुमच्याकरता मदत पाठविल्या जाते. आणि कारण की इतके केसेस होतात त्याच्यामुळे 112च्या व्यतिरिक्त अजून काही
नेवर नो आपल्या माध्यमातून लोकांना अजून कळेल. 100 हा पूर्वी नंबर होता. 100 आजही अस्तित्वात आहे. परंतु आता आपण त्याला 112 केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राकरता तो नंबर एकच आहे. कुठूनही तुम्ही तो कॉल करू शकता. तुम्ही मुंबईमध्ये बसून नागपूरच्या व्यक्तीकरता सुद्धा तो कॉल करू शकता. ओके. म्हणजे दुसऱ्या फक्त स्टेट हां, पण स्टेटनुसार. तुम्हाला ते सांगावं लागेल की नेमकी कुठे आहे कुठली आणि जागा. तिथला जवळचा कुठला तरी नंबर रेफरन्स करता तुम्हाला द्यावा लागेल. ओके. म्हणजे पोलिसाला पोचते तुमच्यापर्यंत मदतीकरता पोचताना अडचण होऊ नये ह्या आणि करता. एक्झॅक्ट पोझिशन सांगणं महत्त्वाचं आहे, ॲड्रेस वगैरे. बरोबर. आता जेव्हा अपराध होतो ह्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये FIR आहे, रिपोर्ट आहे आणि कंप्लेंट. या सगळ्यांमध्ये काही फरक आहे का? हो, ॲक्च्युली जो फरक आहे तो तुम्ही कुठे तक्रार द्यायला जातो आहे ह्यामध्ये आहे. तुमच्यासोबत नेमकं काय झालं ह्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावर करावयाची प्रक्रिया किंवा ॲक्शन ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे समजा मी जाऊन एक तक्रार देते आहे जी की 2 व्यक्तींमधल्या भांडणाची आहे. ज्याला खूप काही असं झालेलं नाही किंवा शिवीगाळीचं आहे. तर तो समजा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. तर मी तक्रार ती तोंडी देते. म्हणजे कुठलाही व्यक्ती तो तोंडी तक्रार देतो. त्याच्यानंतर ती लिखितमध्ये घेतल्या जाते. कारण तो कॉग्निझेबल ऑफेन्स नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं कॉग्निझन्स अगदी म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलं तसं खूप मोठ्या प्रमाणावर नाही घेतल्या जात. ती झाली तक्रार. त्या व्यतिरिक्त तुम्ही कोर्टामध्ये तक्रार द्यायला जाऊ शकता. म्हणजे ज्याला तुम्ही कंप्लेंट म्हणालात, तर समजा पोलिसांनी तक्रार नाही घेतली किंवा अदरवाईज तुम्ही पोलिसांकडे गेलेच नाही, पण तुम्ही डायरेक्टली कोर्टाकडे जाऊ शकता. ओके. म्हणजे डायरेक्टली जाऊ शकतात. कारण हां. पहिली पायरी तर पोलीस स्टेशनच गाठतो आणि आता माणूस. जसं मी सांगितलं की नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये पोलिसांकडे खूप काही करण्याचे अधिकार नाहीत. तर त्यामध्ये त्या तुमच्या तक्रारीचा जो फॉर्मॅट आहे त्यातच नमूद केलेलं असतं की तुम्हाला कोर्टाकडे जाण्याची समज दिलेली असते. तर त्याकरता पण तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. आणि FIR जेव्हा काहीतरी मोठं घडतो, जेव्हा काहीतरी मोठा अपराध घडतो, तेव्हा FIR दाखल केल्या जाते. ओके. आणि हे सगळंच साधारणतः तुम्ही तक्रार लेखी देऊ शकता किंवा तोंडी पण देऊ शकता. FIR बद्दल पण तुम्ही तोंडी पण सांगू शकता, लेखी. FIR मध्ये पण तुमची जी आहे सही घेतल्या जाते. NCR मध्ये पण तुमची सही जी घेतल्या जाते आणि ॲप्लिकेशनमध्ये पण तुमची सही घेतल्या जाते. फक्त हे 3 नावं आहेत जे तुम्ही कुठे तक्रार करता, कशाच्या संबंधी तक्रार करता आणि त्याच्या संबंधात पोलिसांकडे किती अधिकार आहे यानुसार ते फक्त नाव बदललेलं आहे. काही कन्सेप्ट्स आहेत ज्याच्यामध्ये IPC आणि CRPC या दोघांमध्ये काय अंतर आहे? IPC म्हणजे इंडियन पिनल कोड, म्हणजे ज्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, ज्या अंतर्गत त्या गुन्ह्याचं अन्वेषण आणि त्यानंतर कोर्टामध्ये त्या संदर्भात होणारा न्यायनिवाडा ह्याची प्रक्रिया दिलेली असते. म्हणजे साधारणतः सामान्य माणसाचा संबंध हा IPC किंवा BNSशी येतो आणि म्हणजे पोलिसाचा संबंध हा IPC, CRPC, BNSS या सगळ्याशी येतो आणि कोर्टाचा संबंध मुख्यत्वे CRPC आणि BNSSशी येतो. ओके. आणि काही वेळेला असं लक्षात येतं की पोलीस जसं आता पोलीस आहे आणि त्यांची वर्दी घातलेली आहे तर कुठलाही व्यक्ती त्यांच्यावर हात उगारू शकत नाही. पण काही वेळेला आपल्याला लक्षात येतं की पोलीसही सामान्य माणसांच्या अंगावर हात उगारतात. बरेच असे व्हिडिओज आणि काय काय व्हायरल झाले आहेत. हे कितपत योग्य आहे? नाही, हे बघा, आपल्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्येच व्हायलेन्सला मान्यताच नाही आहे. काही एक्सेप्शनच्या व्यतिरिक्त, म्हणजे मला स्वतःचा डिफेन्स करायचा आहे किंवा मला कोणत्या व्यक्तीचा डिफेन्स करायचा आहे, मला माझ्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे किंवा कोणाच्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा, ह्या व्यतिरिक्तचा व्हायलेन्स कुठेच अलाउड नाही आहे. हे कॉन्स्टिट्यूशनली आहे. मग पोलीससुद्धा त्याच गोष्टींना लागू पडतो. त्याला कोणाचा तरी डिफेन्स करायचा आहे किंवा स्वतःचा डिफेन्स करायचा आहे, त्याला कोणाच्या तरी प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे, किंवा जनरली त्याला असं वाटतं आहे की हे मी न केल्याने किंवा हा व्यक्ती मी काबूत आणू शकत नाही, ह्याला मी फोर्स वापरल्याशिवाय मी काबूत आणू शकत नाही, ही शक्यता जिथे असते तिथे तो त्याचा वापर करू शकतो आणि तो त्याला जस्टिफाय पण करू शकतो. पण या सगळ्या ह्याच्यात सर्वसामान्य माणसांना कायदा कितपत माहीत असायला हवा. कारण त्याच्यामध्ये 160, 164 असे काही काही कलमा आहेत. पण त्या सामान्य लोकांना कशा माहीत असायला पाहिजे?
त्याच्याबद्दल तुम्ही कसं समजून सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? मी तुम्हाला तेच सांगते की ह्या संदर्भात बरेच वर्कशॉप झाले. समजा ते वर्कशॉप लोकांनी, म्हणजे आता मी जसं सांगितलं की प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये समजा वर्कशॉप होतो आहे, त्याला तुम्ही समजा अटेंड केलं असतं तर तुमचे प्रश्न आले असते आणि आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो. कायदा ही खूप मोठी संकल्पना आहे. तुमच्याशी संबंधित मला जरी वाटलं की ही बाब मला महत्त्वाची वाटते, पण तुम्हाला ती नाही वाटली, तर तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही मला विचारू शकता आणि ते सांगणं हे माझं कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही गुन्हे होतात आणि थोडा बहुत जे काही असेल, नॉलेज असेल समोरच्या व्यक्तीला, अपराधीला म्हणा, आपण डायरेक्टच बोलूया, तर तो वॉरंट मागतो. तो वॉरंट किती महत्त्वाचा आहे आणि तो वॉरंट पोलिसांना कोण इश्यू करतं? म्हणजे डायरेक्ट पोलीस ते देतात, कारण आपण हे जनरली मूव्हीजमध्ये वगैरे फक्त एवढंच बघितलेलं आहे. पण ते प्रत्यक्ष आता आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना कळावं म्हणून हा प्रश्न, की वॉरंट हे काय आहे आणि ते डायरेक्टली पोलीस लोक देऊ शकतात का? नाही, वॉरंट हा जो असतो हा कोर्टाकडून इश्यू होतो, त्याच्याकरता पोलिसांना कोर्टाकडे जावं लागतं. पण कुठलाही महत्त्वाचा म्हणजे मोठा गुन्हा ह्यामध्ये आरोपीला अटक करण्याकरिता, म्हणजे समजा आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे, समजा आरोपी साक्षीदारांना गाफील करण्याची शक्यता आहे, समजा आरोपी तिथून जे एव्हिडन्सेस आहेत ते गायब करण्याची शक्यता आहे, समजा विटनेसेसना तो धमकवण्याची शक्यता आहे, समजा तो पीडिताला अजून काही करण्याची शक्यता आहे किंवा तो अजून कुठला मोठा अपराध करण्याची शक्यता आहे, या सगळ्याचं कारणांकरता पोलीस आरोपीला अटक करू शकतात आणि त्याकरता वॉरंटची आवश्यकता नाही. तो युनिफॉर्ममध्ये या विदाऊट युनिफॉर्ममध्ये महत्त्वाचा आहे? हां, युनिफॉर्ममध्ये जेव्हा तो आहे, जेव्हा तो एक्झिक्युटिव्हमध्ये आहे तेव्हा तो युनिफॉर्ममध्ये असेल. आता आपल्याकडे अशा बऱ्याच सिस्टम आहेत. समजा CID घेतलं किंवा CBI घेतलं, तर हे लोक युनिफॉर्ममध्ये नसतात, किंवा NIA घेतलं ते सिव्हिलमध्ये असतात, तर ते जाऊन आय कार्ड दाखवतात. जेव्हा युनिफॉर्ममध्ये आहे तेव्हा त्याची नेम प्लेट तुम्हाला दिसती आहे, तर ते नाव आणि त्याचा हुद्दा तुम्हाला दिसतो आहे, याच्यावरचे जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येत आहे, ते तुम्ही नोंद करता आहे. मी तुम्हाला फक्त तुमच्या अटकेची कारणं सांगणं अपेक्षित आहे. पण मी समजा सिव्हिलमध्ये असेल तर मी माझं आय कार्ड तुम्हाला दाखवणार, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं, ते समजून घ्यायचं, तरी पण मी तुम्हाला तुमच्या अटकेची कारणं सांगणं अपेक्षित आहे. डिरेक्टली तो त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो? हो पोलीस. हो, तो अपराध कसा आहे, शक्यता काय आहे, ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. वॉरंट हा कधीच आवश्यक नाही. पोलिसांना तो अधिकार CRPCनी किंवा BNSSनी दिलेला आहे. डायरेक्टली दिलेलं आहे. ओके. आणि महिला आरोपी जर असेल तर त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत? हो, या गाईडलाईन आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत की संध्याकाळी 6 नंतर आणि सकाळी 6च्या आधी, म्हणजे सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी आपण महिलेला अटक करू शकत नाही. पण त्याहीमध्ये समजा तशी परिस्थिती आहे, मी जसं आता तुम्हाला सांगितलं की ह्या इतक्या साऱ्या बाबी त्याच्यामध्ये येतात आणि समजा पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की नाही हे करणं खूप गरजेचं आहे, तर ते कोर्टाकडून तशी परवानगी घेऊन ते करू शकतात. आणि तिथे लेडी कॉन्स्टेबल किंवा हां, हे पण हे महत्त्वाचं अगदी असेल ना? बरोबर आहे. जसं आपण डिस्कस केलं की पोलीस अधिकाऱ्यांना कुठल्या पॉवरची आवश्यकता आहे किंवा कुठल्या नाहीत? नाही, पोलिसांना त्यांच्या अन्वेषणासंबंधी किंवा एखादा गुन्हा परत होऊ नये ह्यासंबंधी, म्हणजे प्रतिबंधासंबंधी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जेवढे अधिकारांची आवश्यकता आहे ते संपूर्ण अधिकार कॉन्स्टिट्यूशननी आणि कायद्याने त्यांना दिलेले आहेत. समजा एखाद्या वेळेला असं झालं की तुम्हाला, म्हणजे सामान्य माणसाला असं वाटलं की बाबा त्यांनी आपल्या अधिकाराचं उल्लंघन केलं, तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टामध्ये पण जाऊ शकता. मग ते पोलिसांच्या विरोधात? हो, मग ते कोर्ट नक्की करेल की पोलीस बरोबर होते की चूक होते. ओके. पण काही वेळेला असं होतं गुन्ह्यांमध्ये थर्ड डिग्री यूज केली जाते आणि जे नको व्हायला ते अपरित असे काही घटना घडतात. तर त्याबद्दल काय जागरूकता असायला पाहिजे पब्लिकमध्ये? ह्या संदर्भामध्ये, कारण हा संपूर्ण विषय पोलिसांचा आहे, त्यामध्ये जागरूकतेबाबत मी म्हणू नाही शकत. मुद्दा असा आहे की थर्ड डिग्री वापरणं किंवा असं काही करणं हे कुठल्याही प्रक्रियेमध्ये नाही. नाही, पण जसं असतं की सामान्य माणसाला ज्याला कायदा माहिती आहे, की बेसिक जर माहीत असलं की ते ह्या सगळ्याला आळा म्हणजे घालू शकतात. अगदी बरोबर. जसं की तुम्हाला अरेस्ट केलं आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची मेडिकल होणं गरजेचं आहे, किंवा बयान ज्याला म्हणतो आपण घेतात, तर तो स्वतःच्या विरोधात, त्या गोष्टींबद्दल थोडंसं सांगा. ठीक आहे. ऍक्च्युअली तुम्ही जसं सांगितलं म्हणजे एक्सपेक्टेड मला हे अगदी तुम्ही जसं सांगितलं तसं, मी जेव्हा म्हणजे कुठलाही पोलीस अधिकारी जेव्हा कोणाला अटक करायला जातो आहे, तर तो कोण आहे, त्याचा काय हुद्दा आहे,
तो कुठून आलेला आहे ह्या संदर्भामधली माहिती ही स्पष्टपणे दिसेल अशी असावी. समजा नसेल तर ती त्यांनी दाखवावी. त्याला अटक का करण्यात येते आहे हे त्याला सांगण्यात यावं. आणि त्यानंतर त्यांनी समजा मागणी केली तर त्या संदर्भात त्याला त्याचा वकील किंवा अभियोक्ता नेमण्याची पण जी आहे सोय ती कोर्टाने किंवा ती कायद्याने त्यांना दिलेली आहे. हा, म्हणजे बेसिक्स जे नॉलेज असायला पाहिजे अगदी तेच विचारते. हे माझ्या माहितीप्रमाणे बहुतेकांना माहिती असतं, पण नसेल माहिती तर मी पुन्हा तुमच्याकरता सांगून देते की जेव्हा कुठलाही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार जातो आहे तर मी जसं सांगितलं की तो युनिफॉर्मवर असेल तर नेमप्लेट त्याची असते, ती तुम्हाला दिसायला पाहिजे किंवा तुम्ही त्याला विचारू शकता. तो तुमचा अधिकार आहे. किंवा तो सिव्हिलमध्ये असेल तर त्यांनी आय कार्ड दाखवायला पाहिजे, ते तुम्ही विचारू शकता, ते तुम्ही बघू शकता. तुमच्या अटकेची कारणं तुम्हाला सांगणं त्याचं काम आहे. आणि तुम्हाला कुठले अधिकार आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकरता अभियोक्ता नेमू शकता. हा जो अधिकार आहे हा तुम्हाला उपलब्ध होऊन जातो. त्याच्यामध्ये सेक्शन 26, 27 असे पण काही पैलू असतात ना? ॲक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे तुमचा मुद्दा हा आहे की कुठलाही अपराधी हा स्वतःच्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो का किंवा स्वतःचा गुन्हा शाबित होईल अशा प्रकारे देऊ शकतो का. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशननी आणि आपल्या कायद्यांनी त्याला ती इम्युनिटी दिलेली आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती स्वतः गुन्हेगार असल्याची कबुली देणं त्याला अपेक्षित नाही आहे. म्हणजे असं म्हणतात की जो गुन्हा मान्य झाल्याशिवाय त्याला गुन्हेगार म्हणू शकत नाही आपण. गुन्हा मान्य झाल्याशिवाय नाही, गुन्हा प्रूव्ह झाल्याशिवाय. ओके, हां, प्रूव्ह झाल्याशिवाय. कोर्टामध्ये प्रूव्ह होण्याकरता कुठल्याही गुन्हेगारांनी स्वतःविरुद्ध साक्ष देणं अपेक्षित नाही. त्याच्याकरता तुम्हाला वेगळे साक्षीदार आणि वेगळे पुरावे लागतील. कुठलाही आरोपीने स्वतःविरुद्ध साक्ष देणं हे अलाउडच नाही आहे. कॉन्स्टिट्यूशननी ती दिलेली इम्युनिटी आहे की प्रत्येक व्यक्तीला ती इम्युनिटी दिलेली आहे की त्यांनी स्वतःविरुद्ध साक्ष देणं अपेक्षित नाही. दुसरी गोष्ट तुमची होती की पोलिसांसमोर दिलेली साक्ष. पोलिसांसमोर दिलेली साक्ष ही महत्त्वाची नसली तरी पोलिसाला तपास करण्याकरता काही बाबींचा उलगडा होणं गरजेचं असतं आणि अपराधाला ते जास्त योग्य प्रकारे माहिती असतं. बाकीचे इव्हिडन्सेस हे सगळे महत्त्वाचे असतातच आणि तो कलेक्ट करतो. तर ते काय झालं, कसं झालं, कुठे झालं ह्याची फक्त पडताळणी करण्याकरता अपराध्याकडून तो त्या संबंधामध्ये माहिती मागत असतो. याआधी म्हणजे नागपूरच्या आधी तुमची पोस्टिंग कुठे होती? नागपूर शहरमध्ये काम करण्यापूर्वी मी CBIला काम करत होते. त्यापूर्वी मी CIDला काम करत होते. त्यापूर्वी अमरावती शहर, गोंदिया या ठिकाणी पण काम केलेलं आहे. ओके, CID म्हणजे त्या त्या वेळेचे काही अनुभव असेल तर प्लीज आम्हाला सांगा. अनुभव असे सगळ्याच विषयाचे असतात मॅडम. बेसिक असं असतं की एखाद्या व्यक्तीला असं वाटलं, मेजॉरिटी आपण असतो CID सिरियल बघितलेली असते तर त्याच्यामध्ये लोकांची अशी अपेक्षा असते की कोणी CIDकडे जातं आणि तो गुन्हा तो घेतो आणि मग त्यांच्याकडे फॉरेन्सिक लॅब ही त्यांच्या पायाशीच असते आणि मग लगेच ते चिरफाड अशी करतात आणि फटाफट सगळे असं निर्णय. सगळ्या गोष्टी होतात. तर हे तसं नसतं. CID ही जी आहे जसं तुमच्या शहरामध्ये एक क्राईम ब्रांच असते. म्हणजे समजा कमिशनरेटमध्ये असेल तर ती क्राईम ब्रांच असते. समजा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर ती डिस्ट्रिक्ट क्राईम ब्रांच असते. त्यानंतर तुम्ही जेव्हा राज्याच्या पातळीवर जातात तेव्हा ती असते CID. म्हणजे ती राज्याच्या पातळीवरची क्राईम ब्रांच असते आणि CBI म्हणजे ही युनियनच्या लेवलवरची म्हणजे देशाच्या लेवलवरची क्राईम ब्रांच असते. ज्या केसेस या लोकल लेवलवर व्यवस्थितपणे हाताळल्या गेल्या नाहीत किंवा हाताळल्या जाऊ शकत नाही, जिथे थोडीशी एक्सपर्टीची गरज आहे, अधिक वेळ लागला तरी चालू शकतो, अशा केसेस किंवा 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या केसेस ह्या ज्या आहेत या CIDकडे जातात. किंवा वेगळ्या राज्यातल्या केसेस ज्या म्हणजे 2 राज्यातल्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा एखादा व्यक्ती आहे जो महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी कमी जास्त झालं आणि असं वाटलं की हे लोकल लेवलवर व्यवस्थित होत नाही आहे तर त्या संदर्भामध्ये मग ते CIDकडे जातं. तसंच 2 वेगवेगळ्या राज्यांमधल्या गोष्टी असल्या किंवा असे जे मोठे मॅटर्स असतात जे युनियनकडे असतात ते CBIकडे जातात, जे स्टेटकडे असतात ते स्टेटकडे जातात. पण स्टेटकडे जाताना ते लोकल लेवलवर पहिले पोलीस स्टेशनकडे जातात आणि मग त्याचा व्यवस्थित निपटारा होऊ शकत नाही अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर ते CIDकडे जातात. आता आपल्या देशात म्हणा, ओव्हर देशातच म्हणू शकू की लव्ह जिहाद हा खूप मोठं प्रकरण सुरू आहे आणि आता त्याच्यावर जोरातच चर्चा सुरू आहे. असं काही प्रकरण हँडल करायला कधी वेळ आली का? असतं. त्याला लव्ह जिहाद म्हणायचं की नाही ह्याबद्दल मी नाही सांगू शकणार. ओके. आपल्या संविधानाने आंतरजातीय, आंतरधर्मीय असं काही ठेवलेलंच नाही आहे. आपण मानवतेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. पण असं होऊ शकतं की कोणीतरी कुठल्या तरी धार्मिक भावनेतून कोणाला तरी कन्वर्ट करण्याच्या उद्देशाने असं काहीतरी करू शकतं. म्हणजे असं नाही की जगाच्या पाठीवर हे कुठे अस्तित्वातच नाही.
पण ही कुठलीही कायदेशीर संकल्पना नाही. लव जिहाद हा लोकांकडून आलेला किंवा काही ग्रुपकडून आलेली ही कन्सेप्ट आहे. हिला कायदेशीर मान्यता नाही. कुठल्या तरी एका धर्मातले लोक कुठल्या तरी दुसऱ्या धर्मातल्या मुलींना बळजोरीने किंवा प्रलोभन देऊन धर्मांतरण म्हणा. लग्न करण्याकरता त्यांना उद्युक्त करतात. त्यांना मुलं त्यांच्याकडून मुलं म्हणजे त्यांना मुलं व्हावेत आणि ते मुलं होऊन मग त्यांची जी लोकसंख्या आहे ती वाढावी अशा दृष्टीने आणि मग नंतर सोडून देऊन त्यांना एक योग्य धडा मिळावा अशा दृष्टीने काही लोक काम करत असतात. पण असं कुठल्या केसेस हँडल केल्या आहेत? मी जसं सांगितलं की एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही असं कुठल्याही गोष्टीला एक अशी संकल्पना देऊ शकत नाही. पण असे प्रकार होत असतात की म्हणजे ऑब्व्हियसली की जे करंट आहे ते आम्ही विचारणार नाही, पण जी झाली आहे त्याबद्दल ती केस सॉल्व्ह झाली आहे त्याच्याबद्दल तुम्ही उलगडा करू हां, शकता? पण मी इथे तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते की एक कोणीतरी गरीब एक स्पेसिफिक धर्मातला व्यक्ती ज्याला तुम्ही लव जिहाद म्हणता अशा प्रकारचा व्यक्ती कुठल्या तरी दुसऱ्या धर्मातल्या मुलीला हे करतो आहे. हे जिथे आहे त्याच वेळी तशाच प्रकारची केस तुमच्या धर्मीयांमध्ये पण होऊ शकते. फक्त तो दुसऱ्या धर्मातला नाही म्हणून तुम्ही त्याला लव जिहादचं नाव देत नाही. ओके. आणि लव जिहाद ही संकल्पना ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे त्याचं इन्व्हेस्टिगेशन अद्याप असं झाल्याचं माझ्या माहितीत नाही. ओके, म्हणजे तुम्ही ते म्हणजे हाताळली नाही आहे ती केस नाही, अशा लोकांच्या पद्धतीची? मते लव जिहाद असलेल्या केसेस आम्ही नाही. बघितलेल्या आहेत, पण त्या हां. प्रत्यक्षात होत्या की नाही ह्याबद्दल ओके, ओके, ओके. पण जसं तर तुम्ही म्हटलं की धर्मांचं विचार न करता पण अशाही केसेस, कारण केसमध्ये असं असतं की अ, अ, आमिष दाखवून, लग्नाचं आमिष दाखवून मग आता केस आलेली आहे आणि बऱ्याच वेळेला असं होत असेल की खोट्या केसेस पण जात असतील? बरेच वेळा असे पण झालेले आहेत की एक हिंदू महिला मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न करते आणि ती स्वतः बुरखा घालून पोलीस स्टेशनला येऊन सांगते की मी या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे, हे मला मान्य आहे आणि हे मी हून केलेलं आहे. म्हणजे जी व्यक्ती मुलासोबत फिरायला जाते हे सगळं काही करते ती लग्न झाल्याबरोबर बुरखा घालून येते. हे समजण्याला ऐकल्याला आपल्याला विचित्र वाटतं. पण जी व्यक्ती असं करते आहे म्हणजे ते दोन्हीही ते तरुण वयातले मुलं आहेत जे प्रेमाने पछाडलेले आहेत. तर जोपर्यंत ही घटना झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर त्याचा अभ्यास होत नाही तोपर्यंत ती नेमकी काय होती घटना ह्याच्यावर आपण नेमकेपणाने नाही बोलू शकत. म्हणजे ही त्याच प्रकारातली घटना होती की सामान्य घटना होती. पण अशा वेळेला यंग जनरेशनला किंवा आई-वडिलांना तुम्ही काय सजेस्ट कराल? कारण तुम्ही अनेक केसेस बघितल्या हो, असतीलच. मी परत तेच सांगते की भारतीय संविधान कुठलीही धार्मिक म्हणजे अंधाधुंद किंवा आंधळेपणा हे मानत नाही किंवा जाती किंवा धर्मातले कुठलेही हे ते मानत नाहीत. पण प्रत्येक आईवडिलांना माहिती असतं की त्यांचं लेकरू कोणासोबत व्यवस्थित राहू शकतं. त्या लेकराला कदाचित त्यावेळी ते तेवढंसं कळत नसतं. पण लेकराची आपली एक भाषा असते आणि सगळ्या आईवडिलांना ते जमतं की नाही मला नाही माहिती, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. शेवटी लेकरू लेकरू आहे आणि ते तुमचं आहे. तर हा विचार करून तुम्ही त्या लेकराला समजवण्याचा प्रयत्न केला, योग्य अयोग्यतेची जाणीव दिली, पुढे घडणाऱ्या घटना, घडू शकणारे अपघात ह्याबद्दलची जाणीव दिली आणि त्यातून समजा त्यांचं तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केला, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टींना जे काही पुढे घडणारे अपघात आहेत या सगळ्याच गोष्टींना आपण थोडंसं थांबवू शकू. बरोबर. असंच जितका अत्याचार करणारं दोषी आहे तेवढंच सहन करणारं त्याच्यापेक्षा जास्त दोषी आहे असं आपण म्हणतो. मॅरिड लाईफमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. मला वाटते 70% असे कपल्स असतील. हल्ली 10 घरं सोडलं तर 1 घर तुम्हाला मिळतं. पण महिला पुढे येऊन येत नाही. अशांना तुम्ही काय सजेस्ट कराल? हा सामाजिकतेचा पगडा आहे. हो. समजा माझ्यावर हा संस्कार झालेला असेल किंवा आज मी हे ते संस्कारामध्ये म्हणणार नाही, कारण नागपूर शहरात असे संस्कार आत्ताच्या घडीला तर दिसत नाही की आई वडील म्हणतील की बाबा तू लग्न होऊन जाणार आणि मग तुझी अर्थीच निघणार वगैरे असले संस्कार नाही आहेत. म्हणजे किंवा पण समाजाच्या दडपणामध्ये येऊनही त्या पुढे येत नाही. बरोबर आहे, कारण आपल्याकडे बेसिक जी आहे ज्याला आपण म्हणतो विवाह संस्थेचं महत्त्व आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे आणि असायलाही पाहिजे. आज जो आपला समाज जो स्थिर आहे त्याचं एक मोठं कारण हे आपल्या विवाह संस्थेचं असलेलं
असलेलं महत्त्व आणि आपण मानत असलेलं, त्या विवाह संस्थेमध्ये हे सतत आपल्याला संस्कार झालेले असतात की विवाह संस्था ही टिकवायची असते. त्यामध्ये तडजोडी या कराव्या लागतात आणि तडजोडी या स्त्रीनी करायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक सायकोलॉजिकल पण पार्ट हे आहे. मला अडवायला आवडेल तुम्हाला की स्त्रीनीच का कराव्या. मी तेच सांगते, ह्याला एक सायकोलॉजिकल पार्ट आहे. आपण एक सामाजिकतेला समजा बाजूला ठेवलं तर स्त्रीची जी जडणघडण आहे, तुम्ही समजा बरेच ह्याच्यामध्ये व्हॉट्सॲपमध्ये बघितलं असेल, तो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा मी मुद्दा म्हणणार नाही, पण त्याच्या मागची जी संकल्पना आहे ती मला सांगायला आवडेल की एक आपल्या मेंदूमध्ये 2 भाग असतात, उजवा आणि डावा. उजवा भाग जो असतो तो स्त्रीचा असतो असं मानलं जातं. म्हणजे त्याला काय स्त्रीचा आहे असं नाही, पण एक जी आपण अर्धनारी नटेश्वराची जी आपली संकल्पना आहे त्या संदर्भामध्ये तो जो उजवा मेंदू आहे तो इमोशन्सच्या संदर्भामध्ये आहे. आणि जरी डावा जो मेंदू आहे तो आपली रिझनिंग आहे किंवा आपली इंजिनिअरिंग आहे किंवा मेकॅनिक्स आहे किंवा ऑटोनॉमी जी आहे, आपण ऑटोमॅटिकली ज्या प्रक्रिया करतो त्या संदर्भामध्ये आहे. उजवा मेंदू हा डाव्या मेंदूला जी काही आहे ती इन्स्ट्रक्शन देत असतो आणि मग डावा मेंदू मग इतर अवयवांना ते इन्स्ट्रक्शन्स देत असतो. अशी एक साधारण प्रक्रिया असते. तर तो उजवा मेंदू जो आहे तो इमोशनल आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याला बरेच वेळा असं समजलं जातं की हा वीक आहे. ॲक्च्युली तो खूप स्ट्रॉंग आहे, रादर तोच स्ट्रॉंग आहे. तर तो जो भाग आहे तो स्त्रीच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. ती तिची ॲबिलिटी आहे, ती तिची कॅपेबिलिटी आहे. मग आता दुसरा मुद्दा बघूया, तिच्या जो ॲबिलिटी आहे आणि कॅपेबिलिटी आहे म्हणून तिने करतच जावं का? तर माझं हे उत्तर आहे की नाही. पण समजा एक संस्था टिकवायची असेल, त्याच्यामध्ये 2 लोकं किंवा 4 लोकं इन्व्हॉल्व असतील, 2 लोकांचा मुख्य पार्ट असेल, तर दोघांचा पण पार्ट असायला पाहिजे. पण काही नाती किंवा नातीच अशी नसतात की ज्याच्यामध्ये एक आणि एक 2च होईल. तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे अन्याय सहन करणं हे चुकीचंच आहे. कारण त्यातून होणारे जे परिणाम आहेत ते फार वाईट आहेत आणि ते तुम्ही तुमच्यापुरते नाही आहेत, ते समाजापर्यंत जात आहेत. त्याच्यामुळे समाजाचा एक भाग म्हणून तुम्ही तुमच्याबद्दल सजग असणं आणि कुठलाही अन्याय सहन न करणं हे पण आवश्यक आहे. आणि हे स्त्री आणि पुरुष सगळ्यांनाच लागू होतं. पण एखादी स्त्री फक्त सहनच करत राहते आणि समोरचा व्यक्ती सुधारायला तयारच नाही आहे. अशा वेळेला तिने कुठेतरी स्टँड घेणं गरजेचं आहे की नाही असं अगदी नाही वाटत? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुमची मदत फक्त तुम्ही करू शकता. मी परत हे म्हणते, एक्झॅक्टली. ही स्त्री असो की पुरुष असो, ती तुमची मदत तुम्हीच करू शकता. मला माहिती नाही तुम्ही देवाला मानता की नाही, कुठली तरी एक शक्ती मानत असाल किंवा नसाल, पण तुमची जी प्रकृती आहे ती तुम्हाला पूर्ण बनवून पाठवण्यात आलेली आहे किंवा ती तशी झालेली आहे. जी जन्माला आली ती संपूर्णतः स्वयंस्फूर्त स्वयंपूर्ण होती आणि ती आता अधिक चांगल्या शेपमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी पण ती तुमची आहे. तुम्ही जे जग निर्माण करता ते तुमच्यापासून सुरुवात होतो. जर तुमच्या स्वतःमध्येच ती ताकद नसेल तर तुम्ही कसं जग निर्माण कराल? आणि तुम्ही स्वतःच त्या जगामध्ये खुश नसाल तर त्या जगाचा उपयोगच नाही. म्हणजे तेच म्हणजे याचं योग्य उत्तर म्हणजे हेच आहे की स्वतःची मदत तुम्ही स्वतःच करू शकता. तुम्हाला तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे. तुम्हाला त्याला ॲनालाइज करावं लागेल. मी जी करते आहे त्याचा परिणाम काय होतो आहे, मला योग्य परिणाम मिळतो आहे का, हे मी कितीपर्यंत करू शकते, कितीपर्यंत करायची गरज आहे आणि हे मला कुठे थांबवावं लागेल. आणि मग थांबवायचं तर मग ते कशा प्रकारे, तर मग तिथे तुमचा कायदा आणि पोलिसाचा जी भूमिका आहे ती येते. सायबर क्राईम हा म्हणजे काय म्हणता येईल वाढतच चालला आहे. याला कुठेही ठहराव नाही आहे. तर यासाठी कसं अवेअर करता येईल आपल्याला? हे बघा, जसं लोकसंख्या वाढते तसं सगळंच वाढतं. त्याच्यामध्ये क्राईम पण वाढतं. बरोबर. तर तो ट्रेंड असतो. म्हणजे तो तुम्ही असं म्हणाल की सगळं चांगलंच होईल आणि वाईट नाही होणार, असं नाही होणार. जेव्हा प्रोग्रेस होतो तो चारी बाजूनी होतो. तर ते क्राईम पण वाढेल. आणि जेव्हा तुम्ही डिजिटलाइज झालेले आहेत, 1994 पासून किंवा 1990च्या शतकापासून तुम्ही आज म्हटलं तर 30-35 वर्ष तुम्ही पुढे आलेले आहात. त्याच्यामध्ये इतके सारे बदल झालेले आहेत. फक्त मुद्दा मी जसं सांगितला की चांगले आणि वाईट सगळेच बदल झालेले आहेत. आपण खूप साऱ्या गोष्टी नव्याने शिकलेलो आहे. आपण खूप साऱ्या गोष्टी आता आपल्याला स्वतःनी कराव्या लागत नाही. ॲडव्हान्स झालेलं आहे. हां, आपल्याला स्वतःनी कराव्या लागत नाही. पूर्वी आपण माणसांचा वापर करत होतो, माणसांच्याकडून काहीतरी चुका होत्या. तर आता आपण कम्प्युटरचा वापर करतो किंवा मोबाईलचा वापर करतो आणि त्याच्यातून घडणाऱ्या काही चुका आहेत. पण त्याच्यामागे पण ह्युमन ब्रेन आहे. मग जसा आरोपीचा ब्रेन असतो तसाच तुमचा पण ब्रेन आहे. जसं रस्त्याने जाताना आपल्याकडे आपण बघतो की पायी चालणारा डाव्या बाजूने चालतो, हा नियम आहे.
तसंच कम्प्युटर किंवा मोबाईल वापरण्याचा एक नियम आहे, वागण्या बोलण्याचा एक नियम आहे. जर लहानपणी किंवा एरवी पण तुम्हाला हे सांगितलेलं आहे की नो गेन विदाऊट पेन, तर तुम्हाला सहज काहीच मिळणार नाही. जर तुम्हाला सहज मिळत असेल तर ते का मिळत आहे हे बघायची तुमची इच्छा नाही, तर कसं होईल? तुम्हाला लहानपणी सांगितलं की कोणी विचारलं नावगाव तरी सांगायचं नाही. मग तुम्ही कुठेतरी शॉपिंग करायला जातो आणि तुमचा मोबाईल मागितल्यानंतर तुम्ही सहजपणे देऊन देता. एक्झॅक्टली. हे कसं आहे? तुम्ही तुमच्या मेंदूचा वापरच करणार नाही आणि म्हणाल की काहीतरी सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर तसं नाही होणार. बरं, यामागे अजून एक सॉरी मी तुम्हाला थांबवते. एक सामाजिक आपुलकी म्हणा किंवा सामाजिक मदत म्हणा, कारण माझ्या स्वतःसोबत पण एक हा इन्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे मी रिलेट करू शकते. अ, चालत असताना जर कोणी कपल आहे, थांबलं आहे आणि तो मदत मागतोय आपल्याला की मला हे पैसे दे किंवा मला जायचं आहे. या अशा वेळेला एक मदत द्यावी म्हणून आपण एक माणुसकी म्हणून देतो, पण त्याच्यातही क्राईम होत चालले आहेत. तर यावेळेला कसं जज करायचं की कोण पुढचं आहे किंवा आपण मदत करावी की नाही करावी? हे समजा सायबर क्राईमशी रिलेटेड असेल तर तुम्ही तुम्ही मला करेक्ट करू शकता मी जे काय म्हणते त्याच्या संदर्भात. म्हणजे तुमचा मोबाईल कोणीतरी वापरत आहे असं मी कदाचित ही जी हां, म्हणजे केस आहे अशा तुम्ही त्याच्याशी पण रिलेट होऊ शकतं काही किंवा आणि पैसे पण मागतात. आपण रस्त्याने जस्ट चाललेलं आहे ते पण, किंवा मला फोन करायचा आहे, मी इथे इथे अडलो आहे, हे वाईस बघा, अँड वर्सा. सगळ्या थोर लोकांनी सांगितलेलं आहे की आपला मेंदू हा जो आहे हा सगळ्यात वर आहे, तर त्याचा वापर करायचा. इमोशनल असणं चुकीचं नाही, पण इमोशनल आणि प्रॅक्टिकॅलिटी इथे जेव्हा हे असतो, आपल्याला पहिला निर्णय आपला मेंदू देत असतो. त्याची जी हे आहे म्हणजे त्याने दिलेले सिग्नल ते Vibes. आपल्याला कळण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, माणसाला जगताना जेव्हा तो लहान असतो तेव्हा तो चालायला लागतो तर कधीतरी पडतो. तर पडण्याचं इतकं मोठं हे करण्याची गरज नाही, अनलेस तुमचा खूप काहीतरी मोठा अपघात झालेला आहे. तर आपण क्राईम म्हणजे मोठा अपघात अशा हिशोबाने बघूया. तर सांभाळून चालत असेल तर अपघात होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणजे अपघात घडणारच नाही असं नाही, पण सांभाळून चालणं ही आपली जबाबदारी आहे. मग जसं मी सांगितलं की तुम्हाला कोणी मागितला, कोणीही, म्हणून तुम्ही मोबाईल द्यायचा की नाही, तर तुमचा मेंदू तुम्हाला योग्य प्रकारे सांगतो. तो माणूस कसा आहे, काय आहे, काय त्याची गरज आहे हे तुम्हाला समजतं. जवळच्याच दुकानात जाऊन तुम्ही हे काम करू शकता जिथे CCTV लावलेला असतो की चल बाबा आपण तिथे करूया. त्याला फोन देण्याची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या याच्यावरून डायल करू शकता, तुम्ही स्पीकरवर लावून त्याचं बोलणं करून देऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या कंडिशन्स फक्त टाकायच्या आहेत. तुम्हाला मदत करू नका असं मी म्हणणार नाही, मदत करते वेळी फक्त तुम्ही आपला मेंदू जागेवर ठेवून त्या कंडिशन्सला ओबे करून तुमची सुरक्षितता सांभाळून इतरांची मदत नक्कीच करू शकता. ॲक्च्युली या खूपच बेसिक गोष्टी आहेत, पण एक ऑथेंटिक पर्सन जर बसून हे जर सांगितलं तर समोरच्यांना मे बी लवकर समजतं. मी तस म्हणून हा एक प्रयत्न आहे. मला ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायला आवडेल. नक्कीच. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही शॉपिंग करायला जात आहे आणि तुम्हाला जो कोणी शॉपर आहे तो तुम्हाला फोन नंबर मागतो. तुम्ही एक वेळा विचार का करत नाही की ह्याला फोन नंबर कशा करता पाहिजे? तो तुम्हाला फक्त बर्थडे विश करण्याकरता मेसेज टाकतो. पण ह्या व्यतिरिक्त तुम्हाला 100 कॉल येतात, ते त्याच्याकडे नंबर कुठून पोचला ह्याचा तुम्ही विचार केला का? म्हणजे डेटा सुरक्षित नाही. बरोबर. किंवा शॉपिंग मॉल्समध्ये पण कुपन्स आणि यासाठी म्हणून पण मागतात. एक्झॅक्टली. तुमचा डेटा सुरक्षित नाही, तर तो डेटा तुम्ही शेअर का करत आहे? जर गरज नसेल तर. पण स्वतःला नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणण्यापेक्षा त्याची गरज काय आहे? नाही खूप नंतरची गोष्ट आहे ना. तुम्ही शॉपिंग केली, तुम्ही पैसे दिले, एक वस्तू घेतली, एक वस्तू दिली, तो व्यवहार तिथे संपलेला आहे. तो पावती देतो आहे, तो त्या व्यवहाराचा भाग आहे. त्यांनी मोबाईल मागणं हा त्याचा चॉईस आहे. तुम्ही देणं न देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते देणं न देणं किंबहुना तुमच्यावर न आहे. देणं न देणं हे तुमचं तुमच्या प्रतीचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या प्रतीचं कर्तव्य बाजूला नाही ठेवू शकत. मला समजा हे माहिती आहे की फुकटात काही मिळत नाही, तर मला लॉटरी कशी लागणार आहे? मी आणि दुसरी गोष्ट, लॉटरी आपल्यालाही माहिती आहे की लोक लॉटरीमध्ये बर्बाद होतात, म्हणजे तिकीटं काढतात आणि बर्बाद होतात. हे पण बऱ्याच लोकांनी पाहिलंय. लॉटरी ही लॉटरी सारखीच कधीतरी घडणारी गोष्ट आहे. मग ती तुमच्यासोबत घडेल सहजपणे ही संकल्पनाच कशी येते? आणि त्याची खरंच तुम्हाला गरज आहे का? तर लॉटरी तुम्हाला कोणी म्हटलं किंवा तुम्ही नियमितपणे बिल भरतायत आणि तुम्हाला कोणीतरी म्हणतं की तुमचं विजेचं बिल थकलेलं आहे तर तुमचं बंद करण्यात येईल, असं पूर्वी कधी झालंय का तुमच्या आयुष्यात? मग आज अचानक कसं काय होणार आहे? आणि याच्या बळी सिनियर सिटीजन जास्त असतात. सगळेच असतात ॲक्च्युअली. फक्त ती त्या वेळची
संकल्पना असते. मी आज माझं आयुष्य मला एकदम सुखकर आणि सोयीस्कर पाहिजे. मला 10 मिनिटांकरता पण लाईन गेलेली चालत नाही. त्याकरता म्हणून मी विचार करते, की असं कर. अरे पण तुम्ही आजपर्यंत तुमचं बिल थकलेलंच नाही आहे. तुम्ही पुढच्याला म्हणा ना, हो मी बघतो. कोणीतरी तुम्हाला कुठली तरी लिंक पाठवत आहे, कोणीतरी अनोळखी व्यक्ती. लहानपणापासून तुम्ही सांगितलं अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं नाही, भेटायचं नाही, काही नाही. मग तुम्हाला कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोन करतोय, कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्हाला लिंक पाठवते, त्याच्यावर तुम्ही कसं काय विश्वास ठेवू शकता? ओके. म्हणजे आणि तुमच्या आता त्या ज्या बेसिक संकल्पना आणि संस्कार आहेत त्याला विसरू नका आणि त्यानुसार तुम्ही जे काही करायचं ते करा. तुम्हाला कुठला तरी पार्ट टाइम जॉब पाहिजे आहे, तुम्ही पार्ट टाइम जॉब करता जात आहे. एक्झॅक्टली. आणि पार्ट टाइम जॉब म्हटलं म्हणून मला आठवलं की नोकरीचं आमिष दाखवूनही बरेच घोळ होत चालले आहेत. आणि पण आता पार्ट टाइम जॉब तुम्ही करताय, तुमच्याजवळ तुमचं काहीतरी स्किल आहे, त्या स्किलशी संबंधित तुम्हाला जॉब दिल्या जात नाही. तुम्हाला सांगितलं जातं की कोणत्या तरी फिल्मचं जे आहे तुम्ही रेटिंग करा, ठीक आहे, त्याचे तुम्हाला ₹250 येत आहेत. मला एक सांगा, आजपर्यंत किती फिल्मचे तुम्ही रेटिंग असे पाहिले आणि ज्याने तुम्ही इन्फ्लुएन्स आला? जर तुमच्या बाबतीत नाही झालं, तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा की तुम्ही रेटिंग बघून इन्फ्लुएन्स होता का एखाद्या मूवीला. जर नाही झालं तर तुमच्या रेटिंगला कोणी इतके पैसे का देईल? बरं ठीक आहे, देतही असेल. आज तुम्ही व्हॉट्सॲपवर आ, नंतर तो तुम्हाला म्हणतो की टेलिग्रामवर इन्स्टावर जा, त्यानंतर तो म्हणतो टेलिग्राम. ही प्रक्रिया का? तो म्हणतो की इथे संपलेले आहेत, यातली कॅपॅसिटी संपलेली आहे. पण त्याचा दुसरा पण भाग आहे ना. तो जसा जसा तो वर जातो आहे, ती सिक्रेसी मेंटेन केल्या जात आहे. त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती ॲडमिनिस्ट्रेशन एजन्सीला, ती पोलिसांना उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जी अपेक्षा करता पोलिसांकडून की बाबा तो व्यक्ती लगेच मिळाला पाहिजे, ते होत नाही. तर जेव्हा अशी प्रक्रिया होती आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं सजग राहण्याची गरज आहे. तुम्हाला समजा शेअर ट्रेडिंगचं काहीच येत नाही आहे, तर ट्रेडिंग करणाऱ्याशी जरी तुम्ही भेटलात तरी तो सांगेल की मागील 5 वर्ष मी मेहनत घेतल्यानंतर आज मी काहीतरी करू शकतो आहे. जो व्यक्ती फुल टाईम 5 वर्ष ट्रेडिंग केल्यानंतर तो काहीतरी करू शकतो, तो व्यक्ती स्वतः करतो, कदाचित कोणाला तरी सल्ला देतो. कारण नवीन जनरेशनमध्ये यंग मुलांमध्ये ट्रेडिंगचं खूप जास्त फॅड आहे. वैयक्तिक तुम्ही काहीही करू शकता, करावं, त्याच्याबद्दल काहीच मुद्दा नाही. पैसा कमवणं काहीच चुकीचं नाही, योग्य मार्गाने पैसा कमवणं हे अगदीच योग्य आहे. पण स्वतः करावं. सल्ला जो देत आहे तो योग्य प्रकारे आहे का? ट्रेडिंगच्या संदर्भात हे स्पेसिफिकली सांगितलं जातं की कुठल्याही सल्ल्याच्या भरोशावर तुम्ही कुठले व्यवहार करू नये. तर ते सल्ला कोण देतो आहे, तो तुमच्याशी संबंधित आहे का, तो तुमच्याबद्दल चांगला विचार का करेल आणि तुम्ही जेवढे पैसे देतात तेवढ्याच भरोशावर तुम्हाला सल्ला मिळू शकतो का, या सगळ्या परिस्थितीचा तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केला तर तुमच्या लक्षात येईल की हे मिळवण्यापेक्षा घालवण्याचं आहे. आणि समजा घालवत असाल तर शेअर ट्रेडिंगप्रमाणे, शेअर ट्रेडिंगचा पण एक नियम असतो की तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कट ऑफ डिसाईड करायची, आज तुम्ही किती घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे डिसाईड करा. तसंच तुम्ही स्वतःचं नुकसान कितीपर्यंत करायचं ह्याचा पण एक नियम बनवून घ्या. तुम्ही समजा तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं ठरवू शकता. ठरवायलाच पाहिजे. पाहिजे, हां. तुमचं समजा एक अकाउंट आहे ज्याच्यावरून तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असेल तर त्या अकाउंटमध्ये तुम्ही फार पैसे ठेवू नका, म्हणजे कधी अपघात झाला तर फार मोठा अपघात होणार नाही. तर हे बेसिक टिप्स आहेत ज्या प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. अगदी. पण तेच मी तुम्हाला सांगितलं की ते जे बेसिक संस्कार आहेत तेच ते आहे. डायव्हर्जन ऑफ फंड्स जे तुम्हाला सांगितलं जातं तेच तुम्हाला तिथं करायचं आहे की जे डिजिटली वापरत आहे, ज्याच्याबद्दल सुरक्षिततेबद्दल तुम्हाला निश्चितता नाही, जे कोणाच्या तरी भरोशावर तुम्ही सुरक्षित असण्याची शक्यता आहे, ते स्वतःच्या भरोशावर जेवढं करू शकता तेवढंच करा. ओके. एक पुढचा असा प्रश्न आहे, पण तो मिथ आहे की ट्रू आहे मला माहीत नाही, ते तुमच्या आन्सरमधूनच कळेल. ट्रान्सजेंडरवर जर रेप झाला तर त्यांना FIR करायचा अधिकार नाही, हे ट्रूथ आहे की मिथ आहे? नाही, ह्याला अगदी परत मी सांगेल की का ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नाही घेता येणार. मुळात रेप हा जो शब्द आहे किंवा बलात्कार हा शब्द आहे, हा एका स्त्रीवर एका पुरुषाने केलेला जो आहे बळजबरी म्हणा. हा बळजबरी किंवा सेक्शुअल असॉल्ट आहे. तर बेसिक आहे हा रेप हा शब्द हा फक्त स्त्रीवर पुरुषांनी केलेली सेक्शुअल असॉल्ट हा आहे. मग एका पुरुषावर एका स्त्रीने केलेल्या असॉल्टमध्ये पण रेप येत नाही, तो पण सेक्शुअल असॉल्ट आहे. आणि ट्रान्सजेंडरच्या बाबतीत पण तो सेक्शुअल असॉल्ट आहे. आणि ट्रान्सजेंडरच्या संदर्भामध्ये वेगळा कायदा त्याकरिता निर्माण करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे त्यांच्यासाठी आहे वेगळा कायदा. कारण काही केस अशा झालेल्या आहेत की त्यांची FIR म्हणा किंवा त्यांची चौकशी केली नाही आणि त्यांना वापस पाठवलेलं गेलं आहे. नाही, प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सजेंडर्स ॲक्ट पण उपलब्ध आहे. आणि मी जसं सांगितलं की जेव्हा पोलिसांनी कुठली तक्रार घेतलेली नाही तर तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकता. ओके. बरं, प्रत्येक शहरामध्ये रेड लाईट एरिया असतो आणि तिथे प्रॉस्टिट्यूट ज्या आहेत ते शहर खराब करत आहे म्हणा किंवा काय असं
जनसाधारण लोकांच्या मनात हे काय असतं. मग तो त्या एरियाला हटवणं कितपत म्हणजे ते हटवलं पाहिजे का? किंवा म्हणजे आता त्याला कसं घ्यायचं मी हे कळत नाही आहे की तो एरिया का असतो हे बघा, पर्टिक्युलर. हे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी म्हणजे आहेत. पोलीस त्याच्यासाठी काही करतात का की करायला पाहिजे हे असं? बघा, आपण ह्युमन ट्रॅफिकिंगला थांबवतो आणि ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये स्त्रिया पण येतात. म्हणजे स्त्रियांचा पूर्वीपासून हा अशा प्रकारे वापर करण्यात आलेला आहे की ज्याला आपण म्हणू की मानवी तस्करीच्या संदर्भामध्ये स्त्रियांचा वापर करण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर येतात. हा मानवी तस्करीचाच एक भाग असू शकतो. एखाद्या स्त्रीकडून कोणीतरी मानवी व्यापार करून घेत असेल तर तो गुन्हा आहे आणि तो कुठेही केला तरी गुन्हा आहे. तो त्या विशिष्ट भागात केलेला असला तरी गुन्हा आहे आणि इतर भागामध्ये केलेला असला तरी गुन्हा आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे पीटा ॲक्ट आहे. पूर्वी सीटा ॲक्ट होतं. तर त्या अंतर्गत कारवाया पोलीस करत असतात. ते ऍक्ट काय आहेत? प्रिव्हेन्शन ऑफ इलिगल ह्युमन ट्रॅफिकिंग. अच्छा. मे बी कधी कधी असंही वाटतं की तो एरिया आहे त्यामुळे इतर महिला पण सुरक्षित आहेत. एक स्पेसिफिक एरिया आहेत आणि आता तो एरिया तो शहराचा भाग झालेला आहे. शहर मोठं झालेलं आहे. पूर्वी तो एरिया तो शहराच्या बाहेरचा होता. आता शहर मोठं झालेलं आहे. शहराचं जे काही मॅनेजमेंट केलेलं आहे किंवा लेआउटिंग जे झालेलं आहे तो संपूर्ण नागरी प्रशासनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये पोलिसांचा संदर्भ येत नाही आणि संपर्क पण येत नाही. पण ठीक आहे त्या पण भागामध्ये कुठला गुन्हा होत असेल तर तिथे पोलिसांचा संबंधही येतो आणि संपर्क पण येतो आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा कोणाच्याही संबंधित कोणत्याही भागात न होणं किंवा न होणं ह्याची खबरदारी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि झाला तर त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेणं हे पण पोलिसांचं काम पण आहे. प्रश्न इथे हा येतो की जेव्हा तो एरिया आहे तो बंद करायला पोलीस बाध्य नाही आहेत का? किंवा मे बी त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असेल किंवा काय तर करू आजूबाजूच्या लोकांना जेव्हा त्रास होतो तर आजूबाजूचे लोक त्या संदर्भामध्ये तक्रार करूच शकतात आणि तक्रार केल्यानंतर त्याची जी दखल आहे ती सगळ्यांनाच घ्यावी लागेल. पण हा एरिया असणं आवश्यक आहे प्रत्येक शहरामध्ये? पोलीस त्याविषयी काही करतात? पूर्वीपासून हा एरिया असायचा तसाच तो म्हणजे आपला आजही इतिहास अस्तित्वात सांगून तसाच गेलेला. तो आजही आहे. पूर्वी तो शहराच्या बाहेर असायचा, आज तो शहराचा भाग झालेला आहे. त्या तेवढंच. संबंधामध्ये कुठले निर्णय घ्यायचे असले तर सगळ्या एजन्सीजनी मिळून ते घेऊ शकतात. कारण संपूर्ण जनतेची समजा एखादी मागणी असेल, कुठलीही असेल, म्हणजे एखाद्या भागामध्ये एखादं दारूचं दुकान नको आहे असं लोकांनी मागणी केली तर दारूचं दुकान तिथून हटवलं जाऊ शकतं. तसं ज्या संबंधित एजन्सी आहेत ते त्या मिळून त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. देहव्यापार ज्याप्रमाणे तुम्ही ट्रान्सजेंडरच्या बाबतीत आपण सांगितलं तसं देहव्यापार करणाऱ्या महिलांबद्दल काही प्रोव्हिजन आहेत का? हां, देहव्यापार करणं हा व्यवसाय आहे आणि तो कॉन्स्टिट्यूशननी मान्य केलेला आहे. एखादी व्यक्ती आपल्या उपजीविकेकरता तो व्यवसाय करू शकते. पण तिच्यावरही जबरदस्ती करण्याचा किंवा तिच्यावर सेक्शुअल असोल्ट करण्याचा कोणालाही अधिकार नाही. म्हणजे माझ्याच आयुष्यामध्ये घडलेली एक घटना आहे. जेव्हा मी PSI होती अमरावतीला असताना. तर 2 महिला आलेल्या होत्या ज्या देह व्यवसाय करायच्या की त्यांच्यावर एका व्यक्तीने जबरदस्ती केली आणि तो व्यक्ती पण बऱ्यापैकी पॉलिटिकल बॅकग्राऊंडची रिलेटेड होता. तर जी संकल्पना असते ती पोलिसांमध्ये पण होती की वेश्यांच्या संदर्भामध्ये काय करायची काही गरज नाही. गरज नाही पण आहे. हे मला क्लिअर माहिती होतं की कुठल्याही व्यक्तीवर ती मुलगी असो ती वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती असो किंवा कोणावरही कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. सेक्शुअल असॉल्ट इज नोवर एक्सेप्टेड. तर मी ती दाखल केली होती. त्या संदर्भामध्ये बऱ्याच म्हणजे हे झाल्या होत्या की पोलीस खात्यामध्ये किंवा माझ्याच पोलीस स्टेशनच्या लोकांना असं वाटत होतं की हे चुकीचं आहे किंवा त्या आरोपीला हे सांगण्यात आलं की वेश्येच्या संदर्भात कोणी बलात्काराचा गुन्हा दाखल करतं का, ह्या मॅडमनी त्यांच्याकडून पैसे घेतले असतील. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. म्हणजे इवन काही अधिकारी जे कायदेशी संबंधित आमच्याकडे सल्ला देण्याकरता वगैरे अधिकारी होते, त्यांचं म्हणणं होतं की पीटा दाखल करा. तर मी त्यांना सांगितलं की पीटा दाखल होऊ शकत नाही कारण ती स्वतःच्या करता व्यवसाय करत होती. बरं. तर स्वतः करता व्यवसाय करणं हे कायद्याने गुन्हा नाही आहे. ती स्वतःच्या करता व्यवसाय करते आहे आणि तशा परिस्थितीमध्ये जर तिच्यावर कोणी बळजोरी करत असेल तर तो जशी ती स्त्री आहे त्याच्यामुळे जसं मी पूर्वी सांगितलं तर तो बलात्कार आहे. एका स्त्रीवर एका पुरुषाने केलेला बलात्कार, मग ती वेश्या व्यवसाय करणारी स्त्री का असेना. जेव्हा कुठल्याही स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्या बळजबरी केल्या जाते मग ती वेश्या व्यवसाय करणारी स्त्री का असेना. तर पण बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो त्यांच्याकडे. अगदी समाजाचा हा दृष्टिकोन असतो की वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर बलात्कार केला जाऊ शकत नाही कारण आपण तिला एक स्त्री म्हणून बघतच नाही. बरोबर.
पण पण ती त्यांची स्त्री, व्यथा पण समजून कायदा घेणारा कोणी पण कायदा हे मानतो की ती स्त्री आहे आणि स्त्री म्हणून तिचे तिचे अधिकार आहेत. वेश्या व्यवसाय करणं हा तिचा अधिकार आहे आणि तो उपजीविकेच्या अधिकारामध्ये येतो, पण म्हणून तिच्यावर कोणी बळजोरी करणं अपेक्षित नाही. तो गुन्हा आहे आणि त्याच्याकरता शिक्षा पण आहे. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या स्टोरीज असेल, कारण कोणाची परिस्थिती कशी आहे, काय आहे आणि त्या व्यवसायात ती का गेली आहे. खूप अगदी अगदी आत्ता जसं मी एक 2 वर्षापूर्वी मी सामाजिक सुरक्षा विभागाची प्रमुख असताना गुन्हे शाखेमध्ये खूप सारे बघितलेत. म्हणजे असे इन्सिडेंट्स आजच्या घडीला खूप जास्त आहेत की त्या मेजॉरिटी मी असं म्हणजे नेमकं स्टॅटिस्टिक्स मी नाही नेमकेपणाने तुम्हाला सांगू शकत, कारण मी तसा काही रिसर्च केलेला नाही. पण मला असं वाटतं की जे 10वी पासून म्हणजे वय वर्ष 19 ते 40 आणि शिक्षण 10वी किंवा 10वी नसलेले ते पोस्ट ग्रॅज्युएशन, अशा सगळ्या प्रकारच्या स्त्रिया त्याच्यामध्ये आहेत. बरं, हा व्यवसाय त्या फक्त त्यांच्या शहरात करतात का? तर नाही. ते खूप ऑर्गनाइज सेक्टर आहे. ते एकमेकांच्या मदतीने करतात. त्यांची पण चेन आहे. एक व्यक्ती दुसऱ्याला ग्राहक उपलब्ध करून देते, दुसरी व्यक्ती पहिल्याला ग्राहक उपलब्ध करून देते. ग्राहक जितक्या प्रमाणात आहे तितक्याच प्रमाणात ही सेवा देणाऱ्या महिला पण आहेत. आणि ह्या व्यवसायामध्ये भरपूर पैसा मिळतो. म्हणजे इतर व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती 10वी पास आहे तर तिला कदाचित 5,000ची नोकरी मिळेल. एखादी 12वी आहे तर तिला 10,000ची नोकरी मिळेल आणि तिला 12 तास काम करावं लागेल. पण इथे कमी वेळामध्ये अधिक पैसा कमवण्याचं साधन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुली आणि स्त्रिया या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. फक्त एवढंच आहे की समाजाला त्याबद्दल माहिती नसते किंवा अनभिज्ञता असते. बरोबर. याच्या संदर्भात एक रिसेंट भोपाळमध्ये झालेली 2 बहिणींची केस आहे, की ज्या 2 बहिणी खूप सर्वसाधारण होत्या आणि कुठल्यातरी ॲक्च्युली ते लव्ह जिहाद जे होतं ते पण इन्व्हॉल्व होतं त्याच्यामध्ये. पण यांना देहव्यापार करून आणि पैसे मिळवून मग लगेच त्यांची लॅविश अशी आयुष्य झालं आणि मग आजूबाजूच्या लोकांनी त्यांना एक्झॅक्टली. सांगितलं. आत्ताचं जे जनरेशन बेसिक आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट तुम्ही बघत असाल की एक व्यक्ती इंजिनियर आहे, सॉफ्टवेअरमध्ये आहे, तो काहीतरी लाखाचं पॅकेज कमवतो. एक व्यक्ती इंजिनियर आहे, सॉफ्टवेअरमध्ये नाही आहे, तो काही हजार कमवतो. एक व्यक्ती 12वीच आहे, पण तो त्याला बघत असतो. तर सगळ्यांची अपेक्षा आहे की मला पण हे असं मिळावं. सगळ्याकडे रील्स असतात की कुठल्या तरी पबमध्ये गेले तिथे नाचत आहेत आणि सगळे त्याला लाईक करत आहेत का, ते कंपॅरिझन. त्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत. तर सगळ्यांचीच हीच लालस आहे आणि ही जगण्याची पद्धत झालेली आहे. आणि मग ही जगण्याची पद्धत, मग आपण अर्थात कोणाची किती ॲबिलिटी आहे हे आपण जोखणारे कोणीच नाही. पण प्रत्येकाला असं वाटतं की माझी ॲबिलिटी आहे आणि ठीक आहे, ॲबिलिटी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर हा त्याच्याकरता साधा सोपा मार्ग आहे जो स्त्रियांनी अंगीकारलेला आहे की कमी वेळ देऊन जास्त फारसा पैसा घालून. बोभाटा न होता मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा, ज्याच्याकरता कुठलंही शिक्षणाची फारशी गरज नाही. तर आणि हे खूप म्हणजे आपल्याकडे विदेशातल्या स्त्रिया येतात आणि असं नाही की ते आपल्याचकडे येतात, त्या संपूर्ण भारतामध्ये फिरतात किंवा इतरही ठिकाणी फिरतात किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यातल्या स्त्रिया येतात आणि चांगल्या म्हणजे अगदी वेल टू डू घरातल्या पण येतात. म्हणजे चांगल्या स्वतः जर तो स्वतःसाठी व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा नाही. पण त्यासाठी चांगल्या मुलींना घेऊन पळवून नेणं आणि तो व्यवसाय करायला अगदी प्रवृत्त करणं तो गुन्हा. कोणीतरी कोणाला करायला लावत असेल, त्याकरता प्रलोभन देत असेल, त्याच्याकरता जागा उपलब्ध करून देत असेल तर तो गुन्हा आहे. पण कोणी हून करत असेल तर तो गुन्हा नाही. ह्युमन ट्रॅफिकिंग सारखा काही अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत झालेला आहे किंवा तुम्ही ती केस हँडल केली आहे? बरेच आहेत, कारण मी जसं पण सांगितलं अशी की लक्षात ठेवण्याला एखादी सांगू शकता? ॲक्च्युली मी तर असं म्हणते की ह्युमन ट्रॅफिकिंग हा आपल्याकरता म्हणजे समाजावर असलेला हा कलंक आहे आणि तो असू नये. पण ह्याच्याकरता संपूर्ण समाज पण जबाबदार आहे. जेव्हा लहान लहान मुली या व्यवसायामध्ये असतात तर ती एक जीवघेणी परिस्थिती असते की त्या मुली त्या व्यवसायात काय आहे. मग जेव्हा आपण त्याच्या खोलामध्ये जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तिची घरची परिस्थिती नाही आहे, तिच्याकडे कमवणारं कोणी नाही आहे, तिचे बहीण भावंडं पण कुठेतरी अपंग आहेत आणि मग तिचं शिक्षणही झालेलं नाही आहे, शिक्षणाकरता जावं असं मोटिवेशन तिच्या घरामध्ये कुठेतरी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी छोट्या छोट्या गरजा, म्हणजे मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये पूर्वी पण सांगितलेलं आहे की एक 12-13 वर्षाची मुलगी कुठेतरी ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये असल्याचं लक्षात येतं. तर तिला फक्त नूडल्स हवे आहेत, म्हणजे नूडल्स खायला आवडतं आणि मग नूडल्स खायला पैसे हवेत. आई सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते आहे, वडील दारू पितात. बहीण जी आहे ती एकदमच अपंग आहे की
पलंगावरच खिळून असते, आई तिचं सगळं काही करते. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला नाही कळत की तिने ही डिमांड कुठे पूर्ण करायची आणि कशी करायची, आणि मग ह्याचा फायदा कोणीतरी घेतात. म्हणजे तर कोणीतरी तिला ते प्रोव्हाइड करताय ते नूडल्स. प्रोव्हाइड करतं आणि तेवढं करतं ती स्वतःचं त्या करतात. तिला त्यातलं कळत पण नाही की तिच्यासोबत काय होतंय किंवा नाही होत आहे, किंवा तिला हे सांगितलं जातं की हे असं असं एवढं होईल आहे, याचं काही एवढं लोड घेण्याचं काही कारण नाही आहे, आणि तुला हे हे दिलं जाईल ज्यांनी तू बरेच दिवसपर्यंत नूडल्स खाऊ शकतेस, किंवा मी बनवून देईल, किंवा जे काही असेल ते. तर म्हणजे त्या बालमनावर ही खूप शोकांतिका आहे, आणि अशा खूप साऱ्या केसेस आहेत, आणि आपल्याकडे NGOs पण आहेत ज्या लहान मुलांच्या ट्रॅफिकिंगच्या संदर्भामध्ये काम करतात आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढतात. तर हे मला असं वाटतं की हे समाज म्हणून आपलं फेल्युअर आहे. अर्थात पोलीस हा समाजाचाच भाग आहे आणि पोलिसांचं पण फेल्युअर आहे. पण नुसतंच पोलिसांचं फेल्युअर नाही, तर हे संपूर्ण समाजाचं आहे. तर आपल्या आजूबाजूला काय होतं याकडे आपण थोडं सजग असण्याची गरज आहे. आणि जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात की कोणाची मदत करायची की नाही करायची, तर आपलं मेंदू आपल्याला सांगतो. आणि हे जे असे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये धोक्याचा काही फारसा मुद्दा येत नाही, तिथे मला वाटतं मदत ही पहिले पोचायला पाहिजे. आणि तुम्हाला शक्य नसेल तर जो मदत करू शकतो त्याच्यापर्यंत फक्त ती माहिती पोचवा. ही पण खूप मोठी मदत आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे खूप ही महत्वाचं खूप आहे. मोठी मदत आहे. तुम्ही कोणीतरी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतो जो सांगू शकतो तुम्हाला माहिती की या संदर्भात कुठे मदत मागता येईल, किंवा एखाद्या हुशार व्यक्तीला सांगा, तो सांगतो तुम्हाला की हा व्यक्ती तुमची मदत करू शकेल, किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोचवा, तो आणि कोणापर्यंत पोचवते. ही जी चेन आहे, थोडं 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 ते पोचवायचं. काय पोचवायचं? कोणाची तरी मुलगी कोणासोबत पळून गेली हे पोचवत बसण्यापेक्षा, कोणाच्या तरी मुलीला कशाची तरी गरज आहे, तिला शिक्षण मिळावं, तिला योग्य हे मिळावं, किंवा ती चुकीच्या ह्याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे, तर त्याला पायबंद बसावा, ही माहिती पोचवणं. कारण काही लोकांमुळे जिथे खरंच मदत पोचायला पाहिजे त्याची पोचत नाही. जसं लिफ्ट घेणं आहे, त्या ह्याच्यात पण बरीच धोके होताना दिसतात. त्याच्यामुळे विचार करावा लागतो की द्यावी की ना बरोबर देऊ आहे, नये. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. द्यावी की नाही हा विचार, आता कसं आहे, मी जसं सांगितलं की आपला समाज खूप मोठ्या प्रमाणात इव्हॉल्व झालेला आहे, आणि ही इव्होल्युशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहे. तर त्यातला हा निगेटिव्ह पार्ट आहे. तर आपण प्रत्येक गोष्टीला काळं पांढरं असं करू शकत नाही, एक आणि एक दोन असं करू शकत नाही. काही अपघात, काही गुन्हे हे घडणार, पण त्याला थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आणि ते आपण नक्कीच करू शकतो. आणि पोलीस त्याकरताच तुमच्या सोबत आहेत. तर त्यांना आपले मित्र समजा. आपला मित्र पण कधीतरी आपल्यावर चिडचिड करू शकतो, आरडाओरडा करू शकतो. तसंच समजा पोलिसांनी केलं तर तो आपला मित्र आहे, चिडचिड केली तर तो आपला मित्र आहे असं समजून थोडंसं त्याला त्यावेळी माफ करा, किंवा त्याला समजून घ्या, पण तो तुमचा मित्र आहे हे निश्चित. हां, पण घाबरून न जाता त्यांना रियालिटी सांगा. तो तुमचा मित्रच आहे आणि तुमच्याच करता त्याला ठेवलेलं आहे. बरोबर. नवीन पिढी ही पूर्ण सोशल मीडियावर आहे आणि आता ॲक्ट निघतो आहे की 16 वर्षाच्या मुलांवर सोशल मीडिया बॅन. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असायला पाहिजे? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पण खूप सारे सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ज आहेत, आणि ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. ॲडिक्शन हे कुठल्याही गोष्टीचं असो ते चुकीचंच आहे. म्हणजे अनलेस त्याच्यातून काहीतरी खूप मोठं साध्य होत असेल. आता ह्याच्यामध्ये बराच रिसर्च पण झालेला आहे. याच्यामध्ये बेसिक जे सोशल मीडियाचं जे हे आहे त्याच्यामध्ये म्हणतात की डोपामाइनचं सिक्रेशन जे आहे ते डिलिशन होत आहे. म्हणजे मला एक गोष्ट करावीशी वाटते, मग मला त्याच्यामध्ये तेवढा माझ्यात पेशन्स नाही, मला ते तितकंसं बरं वाटत नाही, मी दुसऱ्याच्यावर जाते आणि मी पूर्ण वेळ त्याच्यामध्ये राहते, आणि मग शेवटचा जो क्षण असतो जेव्हा मी थकून झोपते त्यावेळी मी आनंदी नसते. तर ही जी माझी आनंदाची प्रक्रिया आहे ही कोणातरी दुसऱ्या गोष्टीवर डिपेंडंट जेव्हा होती आहे, तेव्हा तो होणारा तो परिणाम आहे. तर त्यामुळे समजा असं काही करण्यात आलं तर ते योग्यच असेल, आणि त्याच्या संदर्भातही काही टर्म्स अँड कंडिशन्स त्या सरकार किंवा एजन्सीज त्या देतील की कुठल्या परिस्थितीमध्ये ते करणं योग्य असेल आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ते योग्य असणार नाही. कारण आता महिला दिन येतच आहे आणि पुरुषप्रधान देश आपला आहेच. पण जर सबऑर्डिनेटर हे जे पुरुष असेल तर त्यांना महिला सिनियर जे असतात त्यांच्याकडनं ऑर्डर घ्यायला काही प्रॉब्लेम असतो? मला वाटतं मॅडम हा प्रश्न पुरुषांना विचारला तर जास्त बेटर झाला असता, पण तरी माझा अनुभव असा नाही. हां, आता मी जसं सांगितलं की माझी जडणघडण ज्या प्रकारे झालेली त्या संदर्भामध्ये थोडंफार मला कमी जास्त वाटू शकतं, पण तो माझ्या जडणघडणीचा भाग आहे आणि तो फक्त तात्पुरता आहे. मला तरी असं लक्षात आलेलं नाही, किंवा असलं तरी ते तात्पुरतं आहे. मी जसं म्हटलं की पोलीस हा तुमचा मित्र आहे, तो चिडचिड करू शकतो, तसाच तो सबऑर्डिनेट तो पुरुष आहे, तो माणूस आहे, असा समजा आपण विचार केला तर होऊ शकतं त्याच्या मनात अशी काही भावना येऊ शकते, पण त्यांनी कार्यामध्ये कुठे बाधा आल्याचं माझ्या माहितीमध्ये नाही, किंवा येतही नाही असं माझं मत आहे. बरं, जर आता तुम्ही
एक युनिफॉर्म घातलेला आहे, पण युनिफॉर्म काढून जर विचार केला, एक सामान्य नागरिक, सामान्य स्त्री म्हणून जर विचार केला, तर भविष्यात जर कायदा ही कानून व्यवस्था जी आहे ती बदलवायचा जर चान्स मिळाला, तर तुम्ही त्याच्यात काय बदल करू शकता असं वाटतं? नाही, मी कायदा बदलणार नाही. मी फक्त सामान्यांची मानसिकता बदलण्याकडे लक्ष देईल, की त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या असू शकतात, त्या दुरुस्त व्हायला पाहिजे. मी हे म्हणणार नाही की त्यांच्या संपूर्ण संकल्पना चुकीच्या आहेत. काही गोष्टी अनुभवावर आधारित असतात. पण माझं फक्त एक म्हणणं आहे की तो अनुभव तुमचा असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा असेल तर ते मान्य आहे. पण कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी, काहीतरी मिळालेला अनुभव, त्या गोष्टी ज्या निगेटिव्ह आहेत त्या फक्त तुम्ही डोक्यात धरून समजा जात असाल तर प्रशासनावर तुमचा विश्वास असू शकत नाही. पण प्रशासन किंवा राजकारण हे फक्त आणि फक्त तुमच्याकरता आहे. त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तरी ते तुम्हीच करू शकता. जोवर तुम्ही ते समजणार नाही ते तुम्ही बदलू शकत नाही. आणि बदललं नाही तर त्यावर फक्त तुम्ही चिडचिड करून उपयोग नाही. कारण नागरिक म्हणून तुमचं स्वतःचं कर्तव्य तुम्ही करत नाही. आणि म्हणजे याच्यावर हे पण उत्तर असं होऊ शकतं की कायद्याची व्हॅल्यू किंवा कायद्याचं नॉलेज तुमच्यापर्यंत नाही आहे, म्हणजे जनसामान्य लोकांपर्यंत म्हणून पण अगदी तो. बरोबर आहे. पण कायद्याचं नॉलेज माझ्याकडे नाही, कारण मी मुळात कायद्याला मानतच नाही. मुद्दा हा आहे. ओके. माझा मुद्दा हा आहे की कायदा तुमच्याकरता आहे, त्यामुळे कायद्याला समजून घ्या. आणि मी कायदा मानते, मी कायदा पालन करते, त्याच्यामुळे माझ्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही आणि त्याची रेमेडी मला मिळालीच पाहिजे. हा मग त्याच्यानंतर येणारा मुद्दा आहे. म्हणजे याचा पूर्ण निष्कर्ष असा आहे की प्रत्येक माणसाला बेसिक नॉलेज असायलाच पाहिजे कायद्याचं. ह्याचा मी निष्कर्ष असा काढेल की कायदा हा प्रत्येकाकरता आवश्यक आहे. त्याची आवश्यकता समजून घ्या. तो तुमच्याकरता किती चांगला आहे किंवा त्याची तुम्हाला किती गरज आहे, त्यातून तुम्हाला किती काय काय साध्य होतं हे बघा. आणि जिथे जिथे कमतरता वाटते आहे तिथे तिथे तुम्हाला उपलब्ध असलेल्या रेमेडीचा वापर करा. ओके. याच्यामध्ये एक आपलं राहिलं आहे की जेव्हा एखादी केस चालते आणि त्याचा पुरावा किंवा ती सॉल्व करायसाठी नॉर्को टेस्ट आणि पॉलिग्राफी यासारख्या ज्या टेस्ट असतात त्या किती व्हॅलिड असतात? ॲक्च्युली बघा, परत जो आपला मघाचा मुद्दा होता, कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला सेल्फ इन्क्रिमिनायझेशनच्या संबंधात इम्युनिटी दिलेली आहे. त्यामुळे नार्को, पॉलिग्राफ या टेस्ट ज्या आहेत या वैयक्तिक आहेत. म्हणजे माझ्याकडून, म्हणजे एक अपराध्याकडून माहिती घेण्याकरताच्या त्या टेस्ट आहेत. तर त्याला पण तोच नियम लागू पडतो. त्या टेस्ट ह्या कशा करता आहेत, तर जे काही घडलं ते कसं घडलं, का घडलं, कुठल्या परिस्थितीत घडलं, ह्याची माहिती घेण्याकरताच्या त्या टेस्ट आहेत. त्यामुळेच त्या करायच्या का नाही ह्याची पण संपूर्ण जी जबाबदारी आहे किंवा त्या संदर्भात परवानगी द्यायची की नाही हे पण त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे अपराध्याने त्या संदर्भामध्ये परवानगी दिलेली नाही आणि कोर्टाने ते अमान्य केलं तर त्या टेस्ट करणं शक्य नाही. आणि त्या टेस्ट फक्त माहिती घेण्याकरता आहे. त्याचा वापर फक्त गुन्ह्यासंबंधी माहिती घेण्याकरता आहे, गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याकरता आहे. तू कुठल्याही अपराध्याच्या विरुद्धचा तो पुरावा नाही. बरं, पण एखाद्या अपराधानी जर टेक्निकल गोष्टी जर त्या मशीन्सच्या समजून घेतल्या तर त्याच्यात काही फरक पडतो? नाही, बिलकुल नाही. हा ना. कारण हे सगळे प्रश्न याच्यासाठी विचारते की मी एक साधारण लोकांच्या मनात येणारे हे प्रश्न आहेत की कसाबला इतके दिवस बिर्याणी खाऊ घातली किंवा असं झालं, मग असं, म्हणजे हे जे विचार येतात सामान्य लोकांचे हे बेसिक्स आहेत. त्याच्यामुळे हे प्रश्न विचारणं महत्त्वाचं नाही. कसं आहे, एक नियम असतो. एक माणसाचा मेंदू किंवा माणसाची संपूर्ण शरीर प्रक्रिया हे एक सायन्स आहे. ती एक मशीन आहे, ती त्या प्रकारे वागते आणि हा नियम आहे. मेजॉरिटी लोकांची जी मशीन आहे त्याच प्रकारे वागेल. म्हणजे एखाद्याची एकदम वेगळ्या प्रकारे वागूच शकत नाही असं नाही. आईन्स्टाईन हा एखादा असूच शकतो. त्यामुळे आपण अगदी हे म्हणणार नाही की पण तो सगळेच आईन्स्टाईन असू शकत नाही. त्याच्यामुळे ती जी प्रक्रिया आहे ती जशी आहे ती अगदी योग्य आहे आणि योग्य प्रकारेच तिला बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे अपराधी त्याला काही मॅनिप्युलेट करू शकतो अशी शक्यता ही मला वाटतं सायन्समध्ये जे प्रिसिजन असतं त्यापेक्षाही कमी आहे.
म्हणजे होतं ना कधी कधी की टेक्निकली समजून घेतलं असेल आणि मग त्या मशिनीला त्यांनी नाही तुमचा मेंदू प्रत्येक वेळी तुमच्या कंट्रोलमध्ये असेल असं आवश्यक नाही. मेंदूमध्ये कंट्रोलवर असणारे ज्ञानेश्वर किंवा असे जे योगी साधू होते ते होते. बाकीची शक्यता ही खूपच कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खूप साधना केल्यानंतरही तो किती साध्य करू शकतो हे त्याचा तोच सांगू शकतो. पण इतकी साधना करण्याकरता अपराधी उपलब्ध पण नसतो. पण ती शक्यता खूपच, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती 0.1% कमी आहे. म्हणजे इकडचं सक्सेसफुल आहेत या टेस्ट. हो, अगदी. सक्सेसफुल आहे. बरं, अजून एक प्रश्न असा आहे की साऊथच्या एका मला आता नाव आठवत नाही आहे, पण एका मुलाने आपली प्रॉपर्टी म्हणजे त्या नेत्याची प्रॉपर्टी माझी आहे असं सांगायसाठी त्यांना DNA टेस्ट करायला लावली. हे DNA टेस्टसुद्धा किती प्रूफ मतलब हे बघा, DNA टेस्ट ही बेसिकली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये फादर म्हणजे वडील कोण आहे हे निश्चित करण्याकरताची ती खूप महत्वाची टेस्ट आहे. त्याच्यावरून कुठल्याही व्यक्तीचे फादर कोण आहेत हे डिसाईड होतात आणि ज्याची विश्वासार्हता आहे अशी ती टेस्ट आहे. आणि मग ज्यांनी आपला सॅम्पल द्यायला मनाई केली केली त्याच्यावर काहीच नाही. त्याच्यावर काहीच नाही. म्हणजे मग असं प्रेडिक्ट होऊ शकतं की हां, देत नाही आहे म्हणजे तुम्ही आरोपी हा आहात. तुमचा कयास झाला. असं आहे. ओके. ॲक्च्युली आपण शेवटावरच पोहोचलेलो आहोत. पण तरीही मला असं वाटतं की नवीन पिढीला जे जे आपण या सगळे वेगवेगळे पैलू बघितलेत त्याच्यासाठी कसं अवेअर कराल आणि फायनल त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? मला असं वाटतं नवीन पिढी खूप हुशार आहे. ती तर आहेच. तर माझी फक्त एवढी विनंती असेल, कारण ते माझं भविष्य आहे, त्यामुळे मी विनंतीच करणार आणि एक नागरिक म्हणून आणि एक पोलीस म्हणून पण माझी विनंती असेल की तुम्ही हुशार आहात याच्याबद्दल मला बिलकुलच शंका नाही. फक्त तुम्ही तुमची जी हुशारी आहे, तुमची जी ऊर्जा आहे ती योग्य ठिकाणी लावता की नाही ह्याच्याबद्दल मला अगदी संशय आहे, किंबहुना शंका आहे आणि ती तुम्ही पण पडताळून बघावी. तुमची जी ऊर्जा आहे, तुमची जी शक्ती आहे, तुमचं जे टॅलेंट आहे ते योग्य मार्गाने न्या. योग्य मार्ग म्हणजे गरजेचं नाही की पैसा कमवण्याचा मार्ग. पैसा कमवणं हे एक साधन असू शकतं, ते साध्य असू शकत नाही. तुमच्याकरता काय तुम्ही ठरवायचं हा तुमचा मुद्दा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कोणी इंटरफिअर करू शकत नाही, करणार पण नाही. फक्त जो मार्ग चोखाळता तो चुकीच्या ठिकाणी जात नाही आहे याची पडताळणी करा. तुमचे आईवडील हे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना विश्वासाने सगळ्या गोष्टी सांगा. मित्रमैत्रिणी असेच बनवा जे तुम्हाला चांगल्या गोष्टी करता सोबत करतील. फक्त मित्र आहे तर मी त्याच्या कुठल्याही वाईटामध्ये त्याच्यासोबत असावं ही जी पूर्वापार आलेली संकल्पना आहे त्यातून जरा बाहेर पडा. कारण मित्रमैत्रिणींमुळे फसणारे लोक आता जरा जास्त झालेले आहेत. बरेच. तर आपली मित्रमैत्रिणी वाईजली चूज करा. यू कॅनॉट चूज युअर पॅरेंट्स बट यू कॅन चूज ऑल अदर पीपल अराउंड यू. सो बेटर टू चूज युअर फ्रेंड्स इन अ इंटेलेक्च्युअल वे बिकॉज दॅट इज वेअर युअर इंटेलिजन्स मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि बाकी पब्लिकला काय सजेस्ट कराल? कारण याच्यामध्ये जेव्हा आलं पेरेंट्सचा पण खूप मोठा भाव आहे की जेव्हा मुलांशी डिस्कस करणं आणि या सगळ्या गोष्टी. मुलं ही तुमची संपत्ती आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तर संपत्तीला व्यवस्थित प्रकारे जतन केलं जातं आणि जतन करायचं म्हणजे कुठल्या तरी काळ्या कुठल्या तरी कालकोठरीमध्ये त्याला व्यवस्थित ठेवायचं असा त्याचा अर्थ होत नाही. तर जतन करायचं म्हणजे त्याला अधिकाधिक फुलवायचं, तिला अधिकाधिक वाढवायचं आणि वाढवण्याकरता आणि फुलवण्याकरता स्वच्छ हवेची गरज असते, वातावरणाची गरज असते. तर त्यांना कुठल्याही बंधनात काळकोठरीसारखं न टाकता जे काही वातावरण आहे ते किती पोल्युटेड आहे, किती चांगलं आहे, कुठलं वातावरण चांगलं आहे, कुठलं पोल्युटेड आहे ह्याबद्दलची माहिती द्या. पोल्युटेड वातावरणातून कोणते कोणते रोग होऊ शकतात, कुठले अपघात होऊ शकतात याबद्दलची माहिती द्या. त्यांना आपले मित्र बनवा आणि ते तुमचे मित्रच आहेत आणि तुम्ही त्यांचे मित्र आहात आणि शेवटापर्यंत त्यांची सोबत द्या. ही खात्री द्या, ते तुमचे मित्रमैत्रिणी बनतील आणि एक छान समाज निर्मितीमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवाल याबद्दल मला खात्री आहे. आणि पोलिसांना कधी डिप्रेशन येतं का? कारण त्यांना सुट्टी नसते, इमर्जन्सी असते. कधी डिप्रेशन येतं का? खूप वेळा येतं, पण डिप्रेशनवर विचार करण्याकरता पण त्यांच्याकडे वेळ नसतो. दिस इज राईट आन्सर. पण त्याच्यासाठी ते काही प्रयत्न करतात किंवा तुम्हाला पण मानसिकता आणि नाही, मी तुम्हाला काही जसं ट्रेनिंग सांगितलं असतं? की त्यांच्याकडे वेळच नसतो. म्हणजे आज समजा रात्री 12 वाजता उद्या समजा एखाद्या व्यक्तीला लग्नाला जायचं आहे, त्याची पत्नी आणि त्याची पूर्ण फॅमिली तयार झालेली असते आणि तो येऊन सांगतो की मला माझ्या duty अधिकाऱ्यांनी मला रजा दिलेली नाही. तर त्याची बायको
सुरुवातीला म्हणजे मला वाटतं लग्नाच्या 5 वर्षानंतर तिलाही माहिती झालेलं असतं, त्या लेकरांनाही माहिती झालं असतं. म्हणजे एक जुनी एक म्हण आहे, म्हणजे म्हण नाही, असा किस्सा सांगितला जातो पोलिसाच्या बाबतीत, की त्या लेकराला माहीतच नसतो त्याचा बाप कोण आहे. म्हणजे जो रात्री उशिरा येतो, जेव्हा लेकरू झोपलेलं असतं आणि जो सकाळी उठून जातो, केव्हा तर ते लेकरू शाळेत गेलेलं असतं किंवा झोपलेलं असतं. अशी त्या पोलिसाची हां, म्हणजे गत ते म्हणतात असते. ना, आडवंच बघितलेलं आहे, उभं कधी हां, बघितलंच नाही, तर हाईड. तर त्या पोलिसाच्या संदर्भामध्ये असं होतं, पण बरेच मी आज म्हणजे काही प्रसंग होतात, की ज्याच्यामध्ये ते डिप्रेशनमध्ये जातात घरगुती वादामुळे. पण मी मेजॉरिटी असे बघितले आहेत, की पोलिसांचे घरचे लोकं त्यांना खूप समजून सपोर्ट घेतात. देतात. म्हणजे मी तर असं म्हणेल, की इतकी आयडियल म्हणजे इमोशनली अशी आयडियल फॅमिली फक्त पोलिसाकडेच असू शकते. फार कमी असे प्रसंग असतात म्हणजे शेवटी घर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त होतच असणार. पण खरंच त्याच्याकडे वेळ नसतो तर त्याला तुम्ही समजून घ्या आणि तो पण समजून घेतो. त्याच्याजवळ वेळच नाही त्याच्यामुळे त्याला वाईट जरी वाटलं तर तो अधिकाऱ्याला 2 शिव्या देईल पण परत कामाला लागेल. पण हे झालं पुरुष अधिकारांबद्दल, पोलीस. पण स्त्रियांच्या महिलांच्या बाबतीत बाबतीत पण हेच आहे. पण आपल्याकडे असं आहे, की मुलाच्या जबाबदाऱ्या कारण जास्त असतात, घरही मुलाच्या आहे, नोकरी. पालनपोषणासंबंधामध्ये संपूर्ण प्रशासनामध्येच आता आपल्याला सुट्ट्या बऱ्यापैकी देण्यात आलेल्या आहे. बाकीच्या पण सुट्ट्या असतात आणि एक आईला माहिती असतं तिला तिच्या लेकराकरता काय करायचं आहे. तर अशा वेळी तिला जे योग्य वाटेल ती त्या प्रकारच्या सुट्ट्या घेते आणि त्या संदर्भामध्ये यंत्रणा पण सेन्सिटिव्ह असते. खूप खूप धन्यवाद कविता मॅम, तुम्ही आल्यात. आणि मला अपेक्षा आहे की आपल्या या पॉडकास्टमुळे, आपल्या या चर्चेमुळे आपले बरेच प्रेक्षक म्हणा, नागरिक म्हणा, अवेअर होतील. आणि उद्देश हाच होता या पॉडकास्टचा आणि या चर्चेचा, की जास्तीत जास्त लोकांना बेसिक तरी नॉलेज असायला पाहिजे आणि पोलिसांना घाबरून न जाता त्यांना जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मित्र म्हणून कायद्याशी जुळणं आणि आपली जी काही व्यथा असेल ते त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यापासून लांब राहू नका आणि स्वतःला प्रोटेक्ट करा. धन्यवाद मॅडम. आणि तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमाने मला असं वाटतं की पोलिसांच्या संबंधातल्या जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील आणि पोलिसांच्या नागरिकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पण कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर त्याकरता धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हालाही धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे. आणि व्हिडिओ असाच शेअर करत राहा, आम्हाला खूप मदत होईल. थँक्यू सो मच.